श्रीराम समर्थ. नमस्कार. दिसतोय मी सगळ्यांना? श्रीराम समर्थ. आवाज येतोय? ओके, ग्रेट. चालू करूया आपण. चलो, सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्यायचा आहे, डोळे मिटायचे, ओंकार म्हणायचं. सगळ्यांना मी अनम्यूट करत आहे. ओके, सगळ्यांनी अनम्यूट केलंय. आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? ग्रेट. सो मित्रांनो, ताट बसायचंय, व्यवस्थित जागेवर बसायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपण गेल्या 3 दिवसापासून सोबत आहोत. आपली एक प्रार्थना आहे, ती प्रार्थना आपण सगळ्यांनी म्हणायची. क्लिअर आहे? ओके. सो 3 वेळा ओंकार म्हणायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आणि संथ श्वास सोडायचा आहे. मन शांत 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 होत आहे, मन प्रसन्न होत आहे. सकाळ दिवसभरातले सर्व नकारात्मक विचार दूर 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 होत आहेत, दूर 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 होत आहेत. मन शांत होत आहे, शांत 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 होत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. आपण जो वास्तुशास्त्र शिकण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय पूर्णतः आपण स्वतःने घेतलेला आहे आणि आपल्याला त्याचा लाभ होत आहे. कारण हे शास्त्र लोकानाम हितकाम्य, या लोक कल्याणासाठीच हे शास्त्र आहे, हे आपल्याला समजलेलं आहे. आणि हे शास्त्र आपल्या जीवनामध्ये किती परिवर्तन घडवू शकतं हे देखील आपल्याला समजलेलं आहे. म्हणून हे शास्त्र परिपूर्ण आपण शिकणार आहात, शिकत आहात. कारण आपल्याला आपल्या जीवनातल्या समस्या, वैवाहिक जीवनातल्या समस्या असतील, नात्यातल्या समस्या असतील, कार्यातल्या समस्या असतील, त्या सर्व समस्या दूर करून आपल्याला एक उत्तम आनंदी आयुष्य जगायचं आहे. आणि याच्यासाठी हे शास्त्र, वास्तुशास्त्र भाग्य कल्प म्हणून शास्त्राने सांगितलेलं आहे. आणि हे भाग्य परिवर्तन करणारं शास्त्र आपण पूर्ण शिकणार आहात असा दृढ निश्चय करायचा आहे. आणि हे शिकण्यासाठी आपल्याला गुरुदेव, आपली इष्टदेवता, कुलदेवता आणि गुरुदेवता आपल्याला ताकद देव, बल देव अशी प्रार्थना करायची आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आणि संथ श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. 3 वेळा ओंकार म्हणायचा आहे. 3 वेळा ओंकार म्हणायचा आहे. सगळ्यांनी हा श्लोक म्हणायचा आहे. भृगुर अत्री वसिष्ठश्च विश्वकर्मामयस्तथा नारदो नग्निजिच्चैव विशालाक्ष पुरंदरः ब्रह्मकुमारो नंदीश शौनको गर्ग एव च
वासुदेवो निरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पति अष्टादशैति विख्याता वास्तुशास्त्रोपदेशकाः संक्षेपेणोपदिष्टञ्च यन्मनवे मत्स्यरूपिणा वास्तुशास्त्र प्रवक्ष्यामि लोकानां हितकाम्यया आरोग्यं पुत्रलाभं च धनधान्यलभेन्नरः। श्री गुरु परम गुरु परमेष्ठी गुरु परात्पर गुरु श्री सद्गुरु चरणारविंदाभ्यां नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। जोरात हातावर हात घासायचे, एकदम जोरात हातावर हात घासायचे। यस, जोरात हातावर हात घासायचे। आवाज येतोय? ओके। तर मित्रांनो, काल आपण कुठपर्यंत आलो होतो? काल आपला कुठपर्यंत अभ्यास झाला होता, कोण सांगेल? सगळ्यांनी टाईप करायचं, काल कुठपर्यंत झालं होतं आपण? सत्यनारायणाचा अर्थ एवढाच पाहिला नव्हता आपण, काल बऱ्याच गोष्टी पाहिल्या होत्या। काल आपण विष्णूचा आणि पृथ्वी उत्पत्ती कशी झाली याचा अभ्यास केला। कशाची उत्पत्ती? पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली अभ्यास केला होता। आणि आज आपल्याला श्री महाविष्णूच्या आणि 4 वेद पाहिले होते, बरोबर की नाही? काल आपण 4 वेद देखील पाहिले होते। तर 4 वेदाचा अभ्यास करत असताना आपण कोणत्या वेदाचे ग्रंथकर्ता कोण आहेत, उपवेदाचा लाभ काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या। आता बघा, जसे वेद आहेत, 4 वेद आहेत, तशी वेदांची उपनिषद आहेत। काय आहेत? उपनिषद आहे। मग उपनिषद किती आहेत? तर उपनिषद ही 8 आहेत आणि 108 उपनिषदांमधली 12 उपनिषद ही महत्वपूर्ण मानली जातात। किती? उपनिषद। मग कोणती कोणती आहेत? तर ईशावास्य उपनिषद, कठोपनिषदामध्ये यमनचिकेताचा संवाद आहे। कशाचा? यमनचिकेताचा संवाद आहे। मग यमनचिकेत संवाद म्हणजे लक्षात घ्या, वैश्रव नावाचे जे नचिकेताचे जे वडील होते, ओके, त्यांनी काय केलं, एकदा अश्वमेध याग केला। काय केला? अश्वमेध याग केला। आणि यागानंतर ब्राह्मणांना दान दक्षिणा द्यायची असते आणि त्यांच्या सगळ्या गायी वगैरे दान देऊन झाल्या होत्या। मग सगळ्या गायी दान देऊन झाल्यानंतर ज्या शेवटी जे ब्राह्मण उरले होते, त्या ब्राह्मण उरल्यानंतर लक्षात घ्या, त्या ब्राह्मणांना आपल्या गोठ्यामधल्या वृद्ध गायी देत होते। ओके, वृद्ध गाय। मग ते छोट्या 5 वर्षाच्या नचिकेताला वाटलं, माझे वडील हे चुकीचं दान देत आहेत। काय देत आहेत? चुकीचं दान देत आहेत। म्हणून त्याने विचारलं की बाबा, तुम्ही सगळ्यांना सगळं दान देताय, मला कुणाला दान देणार? काय? मला कुणाला दान देणार? असं म्हटल्यानंतर एकदा जाऊ दे, छोटा मुलगा आहे, दुसरा छोटा मुलगा आहे, तिसऱ्यांदा छोटा मुलगा आहे, पण त्यांना चौथ्यांदा विचारल्यानंतर प्रचंड राग आला। काय आला? राग आला। मग राग आल्यानंतर नचिकेताचे वडील म्हटले, त्वा मृत्युम दत्वा, तुला मृत्यूला दान दिलं। कुणाला?
मृत्यूला दिलं. आता वडिलांनी मला मृत्यूला दान दिलंय तर मला मृत्यूकडे गेलं पाहिजे. मग तो यमाच्या दरवाजामध्ये गेला. काय गेला? यमाच्या दरवाजामध्ये. लक्षात घ्या, आजपर्यंत आपल्या भारतीय हिंदू धर्म संस्कृतीमध्ये असे दोनच लोक आहेत जे यमाच्या दरवाजापर्यंत सदेह गेलेले. कोण कोण? माझ्या सगळ्या माता भगिनींना माहिती असेल, त्यांचा आवडता विषय. पण सगळ्या पुरुषांना प्रतिप्रश्न पाडणारा प्रश्न म्हणजे विषय कोणता? वटसावित्री. बरोबर की नाही मित्रांनो? खरं तर वटसावित्रीवरती बोलण्यासारखा विषय आहे, परंतु आज वेळे अभावी मी त्याच्यावरती जास्त हे करत नाही. परंतु लक्षात घ्या, माझ्या माता भगिनींना हे माहित नाही की 7 जन्म हाच नवरा मिळू दे. मग जन्मोजन्मी 7 जन्म की गुरुजी दुसरा काय विषय आहे, तर ते आपण परत कधीतरी पाहूया. ओके, आता एका वाक्यात सांगतो की 7 जन्म जन्मोजन्मी नाही. स्त्रीच्या जन्मामध्ये, एका जन्मामध्ये स्त्री ही 7 वेळा जन्म घेत असते. आणि ते 7 जन्म मुळात भारतीय संस्कृती असं सांगते की, लक्षात घ्या, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये घटस्फोट नाहीये. काय आहे? घटस्फोट नाहीये. एक तुम्हाला थोडक्यात इथे गोष्ट सांगू, एक महत्वपूर्ण. चालेल? थोडा अवांतर विषय होईल, चालेल सांगितलेली. ओके, तर एक जोडपं होतं आणि जोडपं असताना त्या जोडप्यातला नवरा म्हणतो की मला तलाक घ्यायचा, नाही का, किंवा तो म्हणतो माझ्या बीवीपासून मला वेगळं व्हायचंय. कोणापासून? बीवीपासून. तर दुसरा माणूस म्हणतो की अरे मित्रा, तू हिंदू आहे ना? तो म्हणतो हो. मग बीवीपासून घटस्फोट नाही घेत म्हणतो. बीवीपासून घेतला जातो तो तलाक. काय घेतला जातो? तलाक. बरं, तू भारतीय आहेस, त्याच्यामुळे तू पाश्चिमात्य देशामध्ये राहत नाहीयेस, त्याच्यामुळे तुला घटस्फोटही घेता येणार नाही, कारण घटस्फोट ही जी व्याख्या आहे ती पाश्चिमात्य देशांमध्ये. तू भारतीय आहे. भारतीय हिंदू परंपरेनुसार जर तुझा विधिविधान युक्त विवाह झाला असेल तर तुला घटस्फोटच घेता येणार नाही, कारण पाश्चिमात्य देशामध्ये म्हणजे वेगळं होण्याला घटस्फोट म्हटलं जातं. मुसलमानांमध्ये वेगळं होण्याला तलाक म्हटलं जातं. पण भारतीय संस्कृतीमध्ये घटस्फोटाला असा शब्दच नाहीये. म्हणून जेव्हा आपली पत्नी वटसावित्रीच्या पूजेला जाते तेव्हा 7 जन्म हाच नवरा मिळू दे, म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, स्त्रीच्या जीवनामध्ये ती 7 वेळा जन्म घेत असते. जेव्हा ऍक्च्युअल ती आईच्या पोटातून जन्म घेते, दुसरे जेव्हा तिला मासिक धर्म येतो, तिसरं जेव्हा तिला भार्यत्व सिद्ध होतं म्हणजे तिचा विवाह होतो, चौथा म्हणजे जेव्हा तिला ती आई होते. लक्षात आलं? हा, म्हणजे लक्षात घ्या, आईच्या पोटी जन्म होतो तेव्हा, मासिक पाळीच्या वेळेस दुसरा, त्याच्यानंतरनं तिसरा लग्नाच्या वेळेस, चौथा आईच्या जन्मात म्हणजे ती स्वतः आई होते तेव्हा, पाचवा जेव्हा तिच्या मुलांचं लग्न होतं तेव्हा, सातवं जेव्हा तिचा मासिक धर्म बंद होतो तेव्हा. लक्षात आलं? म्हणजे आणि त्याच्यानंतर शेवटचा जो जन्म आहे या शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जाणे. लक्षात आलं? असे हे 7 जन्म याच जन्मामध्ये सांगितलेले. मग 7 जन्म म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, शेवटच्या श्वासापर्यंत ही व्यक्ती माझ्या सहवासामध्ये राहू दे. कारण लक्षात घ्या, तुम्ही हाच जन्म जर शेवटपर्यंत घालवला ना तर खऱ्या अर्थाने तुमचे 7 जन्म तुम्ही बरोबर घालवलेलंच साध्य होईल. कळालंय सगळ्यांना? ओके, त्याच्यामुळे 7 जन्म नव्हे तर ह्याच जन्मी तुमचा विवाह ज्या व्यक्तीसोबत झालेला आहे, मग पती असेल अथवा पत्नी असेल, दोघांनीही लक्षात घ्यायचंय. मित्रांनो, एखादी व्यक्ती मनासारखी भेटलेली नसेल, आता तुम्ही आमच्या संसार सुखाचा कसा करावा या वर्गामध्ये नाहीये, पण तिथे लक्षात घ्या, मूलतः व्याख्या अशी आहे की नवरा बायकोंनी एक सारखं असणं हिता म्हणजे शास्त्राने सांगितलेलंच नाहीये. संसारामध्ये गोडी तेव्हाच आहे जेव्हा दोन्हीही व्यक्ती भिन्न आहेत हे समजून घे, आणि मुळातच दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. लक्षात आलं? असो, सांगण्याचा विषय हा नाही. तर एक लक्षात घ्यायचे, जाता जाता तुमचं वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी एक गोष्ट सांगतो. मनासारखी व्यक्ती नाही म्हणून संसार तोडणं किंवा एखाद्या व्यक्तीला सोडून जाणं एकदम सोपं आहे, सहज आहे.
अवघड आहे आपल्या मनासारखी व्यक्ती नसताना, आपल्या मनोनुकूल व्यक्ती नसताना तिला सोबत घेऊन शेवटपर्यंत जा. मनानुकूल व्यक्ती असताना कुणीही सोबत जाईल, शेवटपर्यंत जाईल. पण खरं भार्यत्व आणि खरं पतित्व, पती पत्नी म्हणजे आपण पाहिलंय का? पती म्हणजे काय? जो पालन पोषण करतो त्याला पती म्हटलं जातं. आणि पत्नी म्हणजे काय? जे अधःपतन होऊ देत नाही तिला पत्नी म्हटलं जातं. म्हणजे आपल्या नवऱ्याची, आपल्या कुळाची, आपल्या कुटुंबाचं अधःपतन न होऊ देणं हा पत्नीचा धर्म आहे. आणि आपल्या विश्वासावरती जी व्यक्ती आली आहे तिचं पालन पोषण करणं, तिला विश्वास देणं, तिला आधार देणं, लक्षात आलं, तिला सुरक्षित ठेवणं हा पतीचा धर्म आहे. लक्षात आलं. अधःपतन न येते सहा पत्नी, जी आपल्या कुळाचं, कुटुंबाचं अधःपतन होऊ देत नाही तिला पत्नी म्हणतात. ओके. मग पत्नी म्हणजे काय आहे? तर आपल्या घराचं छत आहे. पती म्हणजे काय आहे? घराच्या भिंती आहे. मग जर आपल्या घराला छत नसेल तर घर कसं वाटेल? बरोबर की नाही? घर, त्याला घर म्हणता येणार नाही. बरं, छत आहे आणि भिंती नाही, त्याला घर म्हणता येईल का? नाही. त्याच्यामुळे संसारामध्ये पती पत्नी दोघंही असणं तेवढंच महत्वाचं असतं. ओके. त्याच्यामुळे लक्षात घ्या, शेवटपर्यंत संसार करणं ही महत्वाची गोष्ट आहे आणि तोच खरा पुरुषार्थ आहे. मनासारखी व्यक्ती नसताना त्या व्यक्तीला आपल्या सोबत शेवटपर्यंत घेऊन जाण्याला पुरुषार्थ असं म्हणतात. आणि विवाहाचा एक मुख्य संकल्प आहे मित्रांनो, धर्म अर्थ काम त्रिविध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम. हे तीन पुरुषार्थ सिद्ध होण्यासाठी, साध्य होण्यासाठी ब्राह्मविवाह मी करत आहे असा तो संकल्प आहे. मग ब्राह्मविवाह म्हणजे काय? तर लक्षात घ्या, आई वडील आप्त स्वकीय गुरु ब्राह्मण अग्नी यांच्या म्हणजे यांच्या प्रत्यक्ष म्हणजे यांच्या अनुषंगाने, यांच्या उपस्थित विवाह करणे याला ब्राह्मविवाह म्हणतात. विवाहाचे 8 प्रकार आहेत. ओके. तर आजचा विषय आपला तो नाही, त्याच्यावरती आपण चर्चा करू नये. पण जाता जाता लक्षात घ्या, पेड वर्गाला कोणी येतील असं नाही, सगळेच येतील असं नाही, परंतु हा महत्वपूर्ण विषय माझ्या वर्गाला आल्यानंतर तुमचं लक्षात घ्या, आयुष्य जरी, वैवाहिक जीवन जरी सुखी झालं तरी मला बास. जे पेड वर्गाला येतील त्यांना भरभरून मिळेलच, नो डाऊट. लक्षात आलं. पण पुढे तुमचा उत्कर्ष तुम्हाला अजून विस्तृत आपल्याला त्या वर्गामध्ये शिकता येतं, पेड वर्गामध्ये असो. तर या अनुषंगाने वैवाहिक जीवनातल्या 2 गोष्टी. परंतु लक्षात घ्या, मग सावित्री आणि नचिकेत असे 2च व्यक्ती आहेत जे यमाच्या प्रत्यक्ष दरवाजापर्यंत गेले होते. मग त्या दिवशी योगायोगाने यमदेव आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये नव्हते, महालामध्ये नव्हते, आणि यमदेव दुसरीकडे गेले होते. मग एक ब्राह्मण मुलगा माझ्या द्वारामध्ये 3 दिवस उपाशी राहिलेला आहे असं म्हणून यमदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले की हे बाळ, तुला हवा तो वर माग. काय म्हटले? हवा तो वर माग. मग वर मागितल्यानंतर त्यांनी पहिला वर मागितला. मित्रांनो लक्षात घ्या, मी जे तुम्हाला ही गोष्ट सांगतोय ना, ही खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे, तुमचं जीवन बदलवून टाकणारी गोष्ट आहे. मुळात आपल्याला जीवनामध्ये निर्णय कसे घ्यावे, काय विचार करून घ्यावे हेच आम्हाला माहिती नसतं, आणि योग्य अयोग्य काय विचार करावा हे माहिती नसतं. आणि ही कथा आपल्याला योग्य विचार करायला भाग पाडणारी कथा आहे. ओके. त्याच्यामुळे माझा आवडता उपनिषद आहे कठोपनिषद. मग नचिकेत पहिला वर मागतो. कोणता मागतो? की माझ्या वडिलांनी जे मला केलं आहे, म्हणजे तुला मृत्यूला दान दिलं, ही स्मृती विसरून जावं. दुसरे वर मागतो की माझ्या वडिलांकडून जे पाप घडलेलं आहे त्या पापातून माझ्या वडिलांची मुक्ती हो. आणि तिसरा वर मागतो की माझ्या पापाच्या बदल्यामध्ये माझ्या वडिलांना स्वर्ग मिळो. आता हे तिन्ही वर माझ्या म्हणजे दुसऱ्यांसाठीच मागितलेले आहेत, याने स्वतःसाठी काही मागितलं नाही. म्हणून चौथा वर मागायला सांगतात यमदेव की चौथा वर माग, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. त्या वरामध्ये नचिकेत म्हणतात सत्य काय आहे ते मला सांग, आत्म्याचं सत्य काय आहे ते सांग मला म्हणतात. आणि त्याला आत्मविद्या प्रदान करण्याचं म्हटलेलं आहे. आत्मविद्या. मी कालच्याच भागामध्ये ओंकाराचं महत्व सांगितलं होतं मित्रांनो. खरं तर मला इथे तुम्हाला अजून एक नॉलेज द्यायचं. ऐकायचंय का?
असेल तर हो म्हणा, नसेल टाईप करा, मी टाईप करा. सगळ्यांनी टाईप करायचे. बऱ्याच जणांना इथे कसं वाटतं की गुरुजी म्हणजे नाही का अवांतर जास्त बोलतात असं वाटू शकतं. सगळ्यांनी टाईप करा. ग्रेट. तर एक लक्षात घ्या, काल मी तुम्हाला जगातला शक्तिशाली मंत्र सांगितलेला आहे. आपल्या सगळ्यांकडे जगातला शक्तिशाली मंत्र असताना आपण नुसते मंत्र शोधण्याच्या नादात आहे. आज आपल्याला गुरु करायचा आहे. काय करायचंय? गुरु करायचंय आणि मंत्र पाहिजे. अरे वेड्यांनो, तुम्हाला जगातला शक्तिशाली मंत्र माहिती आहे. तो जर मंत्र जर तुम्ही जपला तर तुम्हाला जगातल्या कोणत्याही मंत्राची गरज लागणार नाही. मी तुम्हाला नाही म्हटलं बरं का वेड्यांनो, जनरल मानाने म्हटलं. लक्षात आलं का? मग कोणता मंत्र आहे? तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट अशी आहे की एक शिष्य होता आणि तो आपल्या एका गुरुकडे गेला आणि मला गुरुंना म्हणाला की गुरुदेव मला गुरु करायचे आणि तुम्ही माझे गुरु व्हा. ते म्हटले एक काम कर, 3 वर्ष साधना कर, मग मी तुला मंत्र देतो. म्हटलं अजून 2 वर्ष कर, मग तुला गुरु मंत्र देतो. 5 वर्ष साधना केली. साधना केल्यानंतर त्याने गुरुला त्या शिष्याला मंत्र दिला. मंत्र दिल्यानंतर मग तो मंत्र कोणता होता? तर ओंकार होता. कोणता मंत्र होता? ओंकार मंत्र होता. मग तो बाहेर गेला, गुरुमंत्र मिळाला, बाहेर गेल्यानंतर तो त्याला खूप अभिमान वाटला. मी 5 वर्ष गुरु सेवा करून गुरुनी मला मंत्र दिलाय. कोणता मंत्र दिलाय? ओंकार मंत्र दिलाय. आणि बाहेर गेल्यानंतर तो अभिमानाने सांगायला लागला आणि बाहेरचे त्याला सगळे हसायला लागले. काय करायला लागले? हसायला लागले. मग तो गुरुदेवांकडे परत आला. गुरुदेव, तुम्ही माझ्या सोबत छळ कपट केले. मी 5 वर्ष तुमची सेवा केली आणि तुम्ही मला देऊन काय दिले? ओंकार दिले. तो ओंकार यत्र तत्र सगळ्यांनाच माहिती आहे. याच्यात विशेषते काय? काय म्हटलं मी? विशेषते काय? बर, असं का? बर, हरकत नाही. गुरुदेव मध्ये गेल्यानंतर त्यांनी दगड आणला. काय आणला? दगड आणला. आणि तो दगड आणल्यानंतर त्याच्या हातात टेकवला. तू फक्त एक काम कर, हा दगड प्रत्येक दुकानामध्ये जायचं, ओके, आणि याची किंमत विचारायची. याच्या बदल्यात काय येईल एवढंच विचारायचं. फक्त हा दगड विकायचा नाही. अट एक आहे, हा दगड विकायचा नाही. तो किराणाच्या दुकानात गेला. म्हणाला की याच्या बदल्यात मला काय मिळू शकतं? तो म्हटला चल दगड देतो आणि याच्या बदल्यात काय मिळू शकणार नाही. तो कपड्याच्या दुकानात जातो. म्हणतो याच्या बदल्यात मला काय मिळू शकतं? तो म्हणतो तुला इथं उभं राहायला पण मिळणार नाही. तो सोनाराकडे जातो. तो म्हणतो या दगडात काय मिळेल? तो म्हणतो एक गुंजा पण मिळणार नाही. ओके. मग तो एका ऑफिसमध्ये जातो. तो म्हणतो या दगडाची किंमत मला काय मिळेल? तो म्हणतो काय नाही बाबा, जास्तीत जास्त मी टेबल वेट म्हणून ठेवू शकतो आणि तुला 100-200 रुपये देऊ शकतो. मग तो जातो एका रत्न पारख्याकडे. कुणाकडे जातो? रत्न पारख्याकडे. आणि तो दगड त्याला दाखवतो. तो दगड त्याला दाखवल्यानंतर तो म्हणतो, म्हणजे शिष्य म्हणतो, या दगडाची किंमत काय आहे? याच्या म्हणजे नाही का मला सांगा. सांगितल्यानंतर म्हणतो तू हा दगड तुला मिळाला कुठे? अरे हा दगड जगातल्या सर्वात मौल्यवान दगडांपैकी आहे. याचं मूल्यच करता येणार नाही एवढा मौल्यवान दगड आहे. म्हणजे लक्षात घे, माझं दुकान, माझं सर्व असलेले रत्न वगैरे सगळं जरी विकून तुला द्यायचं म्हटलं तरी याचं मूल्य मी देऊ शकत नाही. त्याला त्याची चूक कळते. काय चूक कळते मित्रांनो? दगड तोच होता. एखाद्याला त्याची किंमत 0 होती, एखाद्याला टेबल वेट सारखी त्याची किंमत होती, पण त्याची किंमत किती होती? अनन्यसाधारण होती. मग एखाद्या गोष्टीची किंमत कोण पारखू शकतो? रत्नाची किंमत रत्नपारखी जाणू शकतो. तसंच एखाद्या मंत्राची किंमत कोण जाणवू शकतो? एखादा गुरुच जाणवू शकतो. त्याच्यामुळे ओंकार हा जगातला सर्वात शक्तिशाली मंत्र आहे. मित्रांनो, आज पाश्चिमात्य देशांनी देखील हे सत्य स्वीकारले आहे. काय आहे?
हे सत्य स्वीकारलेले, म्हणून जगात कुठेही जावा ओंकाराचं महत्व तुम्हाला समजेल. पण आम्ही भारतीय मूर्ख, आम्ही सगळे मंत्राच्या पाठीमागे लागलेलो आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यात पॉवरफुल मंत्र माहिती आहे कोणता? ओंकार. आमच्याकडे जन्मजात मुलांपासून कानावरती असतो ओंकार, पण याची साधना केल्याने आम्हाला जगातलं सर्व काही प्राप्त होऊ शकतं हेच माहित नाही. कारण आपण पहिल्यांदाच पाहिलं, नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. ओंकारामधूनच या सृष्टीची रचना आहे. मग ओंकार हा जर सर्वात शक्तिशाली मंत्र असेल तर मित्रांनो, ओंकार साधनेने कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला असंभव होईल? लक्षात आलं? त्याच्यामुळे तुम्हाला जर स्वतःला सिद्ध करायचं असेल तर ओंकाराची साधना रोज नित्यनेमाने संध्येच्या वेळेस करा. चला, कधीच्या वेळेस? संध्येच्या वेळेस. मग तुम्ही म्हणाल गुरुजी संध्येची वेळ आम्हाला नाही माहिती हो, सांगा थोडी. किती जणांना ऐकायची? मी टाईप करा संध्येची वेळ. आता बघा, आपल्याला एकच माहिती आहे, संध्या म्हणजे संध्याकाळ. तर संध्याकाळ हा 3 वेळा असतो. संध्याकाळ हा शब्द संधी अधिक काळ या शब्दापासून बनलेला आहे. संधी काळ. मग संधिकाळ कधी कधी असतो? सूर्योदयाच्या वेळेस देखील संधिकाळ असतो, सूर्यास्ताच्या वेळेस देखील संधिकाळ असतो, आणि माध्यान्ह वेळेस देखील संधिकाळ असतो. या 3 संधिकाळांच्या वेळेस जर हा पॉवरफुल मंत्र तुम्ही व्यवस्थितरित्या म्हटला तर तुमच्या वास्तूमधले नकारात्मक एनर्जी, स्पंदन हे दूर व्हायला तुम्हाला मदत होतात. मग कधी म्हणायचे तिची वेळ परफेक्ट ठरलेली आहे? कारण लक्षात घ्या, संध्याकाळी देवासमोर दिवा का लावावा? कारण संध्याकाळच्या वेळेस नकारात्मक एनर्जी आपल्या घरामध्ये प्रविष्ट होत असतात आणि त्याच्यामुळे दिवासमोर दिवा लावण्याची आपली परंपरा आहे. तुळशी जवळ दिवा लावण्याची परंपरा आहे. कारण तुळशी आणि दिव्याची एनर्जी एकत्र होऊन जे अँटिबायोटिक आपल्या घरामध्ये येणार आहे, रोग प्रतिकारक शक्ती जी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे, त्या शक्तीला रोखण्यासाठी तुळशी आणि प्रकाश आणि दिव्यातली ऊर्जा त्याला अवरोध ठरते. म्हणून ह्या गोष्टी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेल्या. मग या 3 संध्येच्या वेळेस जर ओंकार म्हटला, मग तुम्हाला सकाळी नाही जमलं हरकत नाही, दुपारच्या वेळेस म्हणा. दुपारच्या वेळेस नाही जमलं हरकत नाही, संध्येच्या वेळेस अवश्य म्हणा. समजतंय? म्हणजे किती किती छोटे छोटे उपाय आहेत मित्रांनो. 1 तरी रुपया तुम्हाला खर्च करायचा आहे, पण लक्षात घ्या हे तुम्ही 108 दिवस सातत्याने करत बघा, तुम्हाला 54 दिवसामध्ये रिझल्ट आल्याशिवाय राहणार आहे. किती? 54. ओके, ग्रेट. जाऊया पुढे. मग गुरुजी तसंच लक्षात घ्या, वा छान विचारला प्रश्न. किती वेळा मंत्र बोलायचा? किमान 15 वेळा तरी मोठ्यांना म्हणा. मग कसा म्हणायचा आहे? जो मी तुम्हाला सांगितलेला आहे, आकार, उकार आणि मकार हा स्पष्ट आला पाहिजे. ओके, ग्रेट. मग लक्षात घ्या, ब्रह्मविद्या आत्मतत्व काय आहे असं त्यांनी विचारलं, आणि आत्मतत्व मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे असा प्रश्न नचिकेताने विचारलेला आहे. आणि यमाने एवढं सुंदर उत्तर दिलंय मित्रांनो की बास. ते उत्तर असं आहे, श्रेयश्च प्रेयश्च मनश्च मे तत्सम प्रयक्ती विविनक्ती धीरः. विवेकवान पुरुषाने किंवा व्यक्तीने आणि धीर असलेल्या व्यक्तीने श्रेयश्च प्रेयश्च मनश्च मेतात, मनाच्या 2 कल्पना आहेत, एक श्रेयस्कर आणि एक प्रेयस्कर. या 2 कल्पनेमध्ये योग्य काय हे जर समजून घेतलं तर मानवाचं आत्मकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. काय म्हटलं मी? आत्मकल्याण म्हणजे काय गुरुजी? लक्षात घ्या, आपला जन्म कशासाठी आहे हे आम्हाला अनेक जणांना माहित नाही. गुरुजी मुद्द्यावरती या, एवढं म्हणून लक्षात घ्या, आम्हाला पैसे कमवायचं कसं आहे, आम्हाला शॉर्टकट नॉलेज कशाने मिळेल एवढंच पडलंय. जन्माला आल्यानंतर शॉर्टकट कसं मारायचं एवढंच पडलंय. पण जन्माला आल्यानंतर एक दिवशी मरायचंय, पण विस्तृत कसं जगायचं हे आम्हाला माहिती नसतं, आणि त्याच्यासाठी आम्ही कधी प्रयत्नही करत नाही. तर मित्रांनो, जगायचं तर प्रत्येकाला आहे, मरायचं तर प्रत्येकाला आहे. जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जो आयुष्य नावाचा घटक आहे, तो आयुष्य नावाचा घटक अधिक उत्तम कशासाठी कसा करता येईल, कशा पद्धतीने करता येईल हे आपल्याला आपल्या वर्गामधून शिकायचं असतं, आणि हे आपण शिकवतो वर्गामध्ये. लक्षात आलं? ज्याच्यामुळे ज्याला माफ करा,
ज्याला माणूस म्हणून जगायचं आहे आणि ज्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे या शास्त्राचा, सोबत भारतीय परंपरा समजून घ्यायचंय, अशाच व्यक्तींनी आपल्या वर्गामध्ये यावं. लक्षात आलं? नाहीतर ज्यांना शॉर्टकट शिकायचंय, टाइमपास शिकायचंय, अशांनी येऊ नका. तर मित्रांनो लक्षात घ्या, श्रेयश्च प्रेयश्च मनश्च मेतद, ह्या मनाच्या दोन कल्पना आहेत. काय कल्पना आहेत? श्रेयस्कर आणि प्रेयस्कर. प्रेयस्कर म्हणजे काय? जे आवडतं ते. माझी बायको मला आवडण्यासारखं तिने कार्य केलं नाही म्हणून मी तिला सोडून जाणार, चूक. मग श्रेयस्कर काय आहे? उदाहरणतः लक्षात घ्या, आपण काय करतो जीवनामध्ये? सगळे प्रेयस्कर गोष्टी करतो. प्रेयस्कर म्हणजे काय? आवडीच्या. आता इथे बरेच जण तुम्ही म्हणाल, गुरुजी मला क्लास आवडला नाही कारण तुम्ही वास्तूतलं काही शिकवणार नाही. मुळात वास्तू ही संकल्पनाच तुम्हाला जर क्लिअर झाली नाही तर वास्तू काय समजणार आहे? बरोबर की नाही? म्हणून लक्षात घ्या, आपल्याला जीवनामध्ये प्रेयस्कर म्हणजे आपलं दुःखी का आहोत? कारण आपण आवडीच्या गोष्टीकडे जातो आहोत. कोणत्या गोष्टीकडे जातोय? आवडीच्या. आणि कोणत्या गोष्टीकडे जात नाहीये? जे आपल्यासाठी हितकारक आहे अशा गोष्टींपासून आपण लांब जातोय. मग कोणती गोष्ट आहे? लक्षात घ्या, साखर. साखर किती जण खातात? हात वरती करा इथे. साखर किती जणांना आवडते? शिवाजी मालवणकर हात वरती करा, बिनधास्त चालणार आहे. ओके, बर. मग साखर तुम्हाला आवडते, ओके. तर साखर किती टक्के लोक खातात? सगळे खातात, बरोबर की नाही? मग ती हितकारक आहे का आपल्यासाठी? नाही. बर. मग आता लिंबाचा पाला. लिंबाचा पाला किती जण खातात? हात वरती करा. लिंबाचा पाला एक, दोघे, तिघे जणांनी हात वरती केला. मग तो आपल्यासाठी हितकारक असतो का नसतो? असतो, बरोबर की नाही? मग लिंबाचा पाला आपल्यासाठी हितकारक असतानाही आपण खात नाही, कारण तो आपल्याला प्रिय नसतो. काय नसतो? प्रिय नसतो. मग लिंबाचा पाला खाल्ल्याने आपल्याला आरोग्य मिळणार असतं आणि साखर खाल्ल्याने आपलं आरोग्य खराब होणार असतं, आणि हेच आपल्याला समजत नाही. मित्रांनो, हाच सल्ला यमाने म्हणजे धर्मराजाने दिलेला आहे. काय दिलेलं आहे? श्रेयश्च प्रेयश्च मनश्च मेतद. ज्याला हितकारक गोष्टी कोणत्या आहेत आणि प्रिय गोष्टी कोणत्या आहेत याचं तारतम्याने विचार करून हितकारक गोष्टी ज्याला निवडता येतात, जो समजू शकतो आणि हितकारक निर्णय घेऊ शकतो, तोच जीवनामध्ये यशस्वी होतो. आणि जो अशा पद्धतीने यशस्वी होतो तो त्यालाच आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतो. लक्षात आलं? आणि हे एवढी महत्वपूर्ण गोष्टी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे 5 वर्षाचा तो नचिकेत तो यमाच्या दरवाजामध्ये जाऊन आत्मविद्या मागतो. आज आमचं वर्ष एवढं झालेलं आहे, आयुष्य एवढं झालेलं आहे, पण आम्हाला कधी वाटलं नाही की योग्य पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. आज आम्हाला लक्षात घ्या, माझ्याकडे पैसे येत नाहीत मला माहितीये, पण पैसे का येत नाहीत हे मला माहित नाहीये. त्याची कारणं काय आहेत ही मला माहित नाहीत. मित्रांनो, आपल्या वर्गामध्ये एवढे साधे साधे उपाय आपण सांगत असतो. कदाचित पुढे आलं तर मी तुम्हाला सांगेनच. लक्षात आलं का? पण तुमच्याकडे धन टिकत नसेल तर एवढा साधा उपाय आहे की तुम्ही म्हणजे एका महिन्यामध्ये रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो. किती महिन्यामध्ये? एका महिन्यामध्ये. दुसऱ्या महिन्यापासून जर तुमच्याकडे पैसे नाही टिकले तर मला सांगा. एवढे साधे उपाय. ओके, तर आपण काय करतो माहिती का? चुकीच्या गोष्टींकडेच लावतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, तुम्हाला जीवनातल्या सगळ्या समस्या कमी व्हावं जर असं प्रामाणिकपणे वाटत असेल, तुम्हाला समाजामध्ये किंमत मिळावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर एक नियम आजपासून कायम करा. तुम्हाला गुरु उपदिष्टित म्हणजे गुरूंनी जो मंत्र दिलाय किंवा तुमच्या इष्टदेवता जी आहे किंवा तुमच्या परंपरेची जी देवता आहे त्या देवतेची रोज नित्यनेमाने उपासना करत जा. मग काहीही झालं तरी उपासना केल्याशिवाय बाहेर जायचं नाही, हाच नियम. ओके, एक नियम कोणते कोणते लिहून घ्या. रोज करायची सत्यनारायण प्रमाणे. दुसरं, एक आसन एक माळ एक मंत्र. एक आसन एक माळ एक मंत्र, या पद्धतीने ती उपासना करायची. मित्रांनो, तुम्हाला लक्षात घ्या, असे विघ्न येतील की असं संकट येईल की आत्ताच्या आत्ता मला गेलं पाहिजे, परंतु जेव्हा तुम्ही ह्या परिस्थितीवरती मात कराल, तुम्ही देवाला वेळ दिला की जग दुनिया तुम्हाला वेळ देईल. काय म्हटलं मी?
तुम्ही देवतेला वेळ दिला, उपासनेला वेळ दिला, की जग दुनिया तुम्हाला देईल. कारण शास्त्र असं सांगतं, उपासनेला दृढ चाल व्हावे. उपासना जर तुम्ही दृढपूर्वक जर नित्यनेमाने निश्चयाने केले तर जग दुनिया तुमची वाह केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात आलं? ग्रेट. त्याच्यामुळे हा साधा उपाय करा आणि तुमच्या जीवनामध्ये किती आमूलाग्र बदल होईल हे मला तुम्ही निश्चित सांगा. वर्गाला या अथवा नका या, पण हा बदल नक्की सांगा मित्रांनो. मला खात्री आहे आयुष्यभर तुम्ही मला हे जे 5 दिवस आपण वर्ग करतोय ना, आयुष्यभर तुम्ही हे विसरू शकणार नाही. कारण माझा उद्दिष्ट असतोय, जो माझ्या समोर येतो, माझ्यासोबत 1 मिनिटही राहतो, त्याच्या आयुष्यामध्ये देखील लक्षात घ्या, त्याच्या आयुष्यामध्ये उन्नती झाली पाहिजे. तुम्ही तर गेले 4 दिवस माझ्यासोबत आहात, तुमची काही नाही होणार. कारण माझ्या विद्यार्थ्यांना मी कायम सांगत असतो, अशा पद्धतीने मी तयार करत असतो की भारतामध्ये त्यांना चॅलेंज करणारं कोणी असू शकलं नाही पाहिजे. त्याच पद्धतीने करायचंय. कारण मग अशा पद्धतीने व्हायचं असेल तर आपल्याला सर्वांगाने विकास केला पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, तुम्ही उद्या वास्तुतज्ञ झालात तर हे तुम्हाला किती उपयोगाला येईल? येईल का नाही येईल? बरोबर की नाही? म्हणजे वास्तुतज्ञ व्हायचं असेल तर आधी स्वतः सुखी व्हा, स्वतः समृद्ध व्हा, स्वतःचे प्रॉब्लेम दूर करा. हे जर करू शकलात तर तुम्ही जग दुनियेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार आहे, अन्यथा नाही. लक्षात आलं? आणि याच्यासाठी म्हणून आपल्याला वास्तुतज्ञ नंतर न घडायचंय, आधी आपल्याला आदर्श माणूस घडायचंय आणि समृद्ध माणूस म्हणून जीवन जगायचंय. लक्षात आलं? ग्रेट. म्हणजे मग हे सांगितल्यानंतर ना लक्षात घ्या, आज हे आपल्याला समजत नाही हितकारक काय आहे. तर मित्रांनो, आजपासून तुम्ही एक गोष्ट लिहायची आहे, म्हणजे करायची. कोणती गोष्ट? माझ्यासाठी हितकारक काय आहे. काय आहे? भले मला आवडणार नाही, म्हणजे लक्षात घ्या, माझ्या बायकोने, ओके, माझ्या बायकोने सारखं सारखं माहेरी न जाणं मला आवडत नाही. ओके, पण जाणं जर तिच्या आई वडिलांसाठी हितकारक असेल तर त्याचा त्याग मी केला पाहिजे. माझ्या नवऱ्याला मी सारखं माहेरी फोन केलेला आवडत नाही. लक्षात आलं? ते जर माझ्या संसारासाठी हितकारक असेल तर ते मी बंद केलं पाहिजे. म्हणजे हितकारक आहे, मला आवडतंय, बस बरोबर आहे. पण त्याच्यामुळे जर माझ्या संसारात जर अस्थिर होत असेल तर ती गोष्ट टाळता आली पाहिजे. कळतंय सगळ्यांना? म्हणजे त्याग हितकारक कशाला म्हणतात? यालाच म्हणतात मित्रांनो. लक्षात घ्या, मी कायम सांगत असतो, म्हणजे संसार, पती पत्नी म्हणजे काय, संसार म्हणजे काय, हे जेव्हा मी एखाद्या विवाहाला, मी पुरोहित पौरोहित्य पूजा पाठ करतो, तुम्हाला माहिती आहे. जेव्हा एखाद्या लग्नाला मी जातो आणि लग्नाला गेल्यानंतर मी त्या नवऱ्या बायकोला बोलवत असतो, इकडल्या आई वडिलांना तिकडल्या आई वडिलांना बोलवत असतो आणि संसार म्हणजे काय ते सांगत असतो. संसार म्हणजे काय? एकमेकांनी एकमेकांसाठी इच्छा नसताना जाणून बुजून केलेला त्याग म्हणजे संसार मित्रांनो. काय? एकमेकांसाठी एकमेकांनी इच्छा नसताना जाणून बुजून केलेला त्याग म्हणजे संसार. लक्षात आलं? मग हा संसार आपल्याला व्यवस्थित जर करता आलं तर लक्षात घ्या, आपला संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. मग यालाच काय म्हणायचं? इच्छा नसताना केलेला त्याग म्हणजे हितकारक काय आहे याच्यातून जन्माला येतं. आणि हेच यमाने नचिकेताला यमनचिकेत संवादाच्या अंतर्गत कठोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. मग पुढची उपनिषद कोणती आहे? पुढची उपनिषद बघा, पुढची कोणती आहेत? प्रश्नोपनिषद, मांडकोपनिषद, ऐत्रिय, तैत्रिय, श्वेताश्वतर, बृहदारण्यक, छांदोग्य आणि कौशितकी उपनिषद, असे 12 उपनिषद मुख्य सांगितलेले. मित्रांनो, मग हे वेद जे आहे, या वेदांची निर्मिती कशी झालेली आहे हे थोडं आपण समजून घेऊ. वेद जे आहेत, हे वेद जे आहेत मित्रांनो, संस्कृत मधल्या विद धातूपासून बनलेले. संस्कृत मधल्या विद धातूपासून बनलेले. मग वेद म्हणजे काय? ज्ञान किंवा जाणणे. वेद म्हणजे काय? ज्ञान, असं ज्ञान जे शुद्ध, पवित्र, स्वच्छ आहे आणि मानव कल्याणासाठी जे असलेलं ज्ञान आहे, त्या शुद्ध ज्ञानाला वेद असं म्हणतात. मित्रांनो, आज देखील लक्षात घ्या, हे पाश्चिमात्य विज्ञान आधी अंड की आधी कोंबडी याच्या वादामध्ये आहे की नाही?
विज्ञानाला देखील आजपर्यंत हे समजलेलं नाही, आधी अंड की आधी कोंबड. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे सांगितलेलं आहे. जेव्हा ओघाओघाने जर आपण तिथपर्यंत पोहोचलो तर मी तुम्हाला निश्चित सांगेल. लक्षात आलं? त्याच्यामुळे बरं, आपल्या शरीरामध्ये आधी काय तयार झालं हे सायन्सलाही सांगता आलं नाही, पण आमच्या ऋग्वेदामध्ये नासदासीन नावाचं सूक्त आहे, आणि या नासदासीन सूक्तामध्ये मानवाची रचना कशी झाली याचा उल्लेख आहे. काय म्हटलं मी? मानवाची रचना कशी झाली याचा सगळ्याचा उल्लेख आहे. म्हणजे आपली भारतीय संस्कृती खरोखर किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मग वेद जे आहे, ऋषी ऋषयो मंत्रद्रष्टारहा, एकदा काय झालं, सगळे ऋषीमुनी साधनेला बसलेले असताना साधनेमध्ये त्यांना मंत्र काय झाले, दृष्ट झाले, दिसले, आणि ते मंत्र त्यांनी आत्मसात केले, आणि आत्मसात केल्यानंतर मौखिक परंपरेने आपल्या शिष्यांना त्यांनी दिले. म्हणून ऋषींना मंत्रद्रष्टा, ऋषी ऋषयो मंत्रद्रष्टारहा असं म्हणण्याची पद्धत आहे. ऋषी ऋषयो मंत्रद्रष्टारः. मग हे मंत्र जे आहेत हे कुणाच्या मुखातून आलेले का? नाही, तर हे काय आहेत, साधनेत दिसलेले आहेत. म्हणून वेद हे अपौरुषीय आहेत. काय आहेत? अपौरुषीय, कोणत्याही पुरुषापासून उत्पन्न झालेले नाहीत. म्हणून वेद हे अनादि आहेत, नित्य आहे आणि सनातन आहे. काय आहे? सनातन. मग सनातन जी आपली भारतीय संस्कृती कोणती आहे? सनातन संस्कृती आहे. कोणती संस्कृती आहे? सनातन. मग सनातन संस्कृती म्हणजे काय आहे मित्रांनो? लक्षात घ्या, वेद हे सनातन आहे, रोज नित्य नूतन आहेत. म्हणून वेद आपल्या संस्कृतीला सनातन असं म्हटलेले, कारण माझी भारतीय संस्कृती ही रोज नित्य नूतन म्हणजे सनातन आहे. काय आहे? सनातन आहे. मग सनातन म्हणजे काय? लक्षात घ्या, सर्वांचा म्हणजे वसुधैव कुटुंबकम, अख्खी पृथ्वी हेच कुटुंब असं आहे हे समजून लोक कल्याणासाठी आमच्या ऋषीमुनींनी सांगितलंय का की लोकांना म्हणजे काय वास्तुशास्त्र प्रवक्ष्यामी भारतीयानाम केवलम असं सांगितलंय का? नाही, ऋषींनी सांगितलेले लोकांना हितकारकम. मग तो भारतीय असेल, पाश्चिमात्य असेल, कोणताही असेल, आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये कोण्या एका व्यक्तीचा विचार केलेला नाही. तसंच लक्षात घ्या, सनातन संस्कृती ही कोण्या एका याचा विचार करत नाही, तर अखिल जगताचा विचार करते. म्हणून माझी संस्कृती श्रेष्ठ आहे. लक्षात आलं? ग्रेट. तर मग ही सनातन संस्कृती जी आहे, ही सनातन संस्कृती कधीपासून आहे? तर आदि आहे, अनित्य आहे आणि नूतन आहे. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीला काय म्हणतात? सनातन संस्कृती म्हणतात. मग हे जे मंत्र आहेत मित्रांनो काय आहेत? तर यस्य निश्वसितं वेदो ये वेदेभ्योऽखिलं जगत निर्ममेतमहं वन्दे विद्यातीर्थं महेश्वरम. काय सुंदर श्लोक आहे. यस्य निश्वसितं वेदो म्हणजे ज्याचे वेद हे ज्याचे श्वास आहे, यो वेदेभ्यो अखिलं जगत, जे वेद आहेत, ज्या अखिल जगताचे कारण आहेत असे वेद निर्ममेतमहं वंदे, हे जे वेद आहे निर्गुण निराकार स्वरूपाला जे विद्यातीर्थ आहे, कोण आहे? महेश्वर आहे. अशा महेश्वराला मी वंदन करतो, कारण त्या परमेश्वराचे निश्वास म्हणजे वेद आहेत. काय आहेत? निश्वास म्हणजे वेद आहेत. मग हे कुठे? लक्षात घ्या, आणि या वेदापासूनच ह्या सृष्टीची रचना आहे. मग हे लक्षात घ्या, सायनाचार्य असेल किंवा पाश्चात्य वेद भाष्यकार प्राचार्य विल्सन असतील किंवा प्राचार्य मॅक्स मिलर असेल, इत्यांनी देखील हे सांगितलेलं आहे मित्रांनो. म्हणजे हे पाश्चिमात्य लोकांनी देखील मान्य केलेलं आहे. लक्षात आलंय? मग याच्यातला एक चौथा वेद आपण पाहायचा राहिला होता पाठीमागच्या भागात. कोणता वेद? तर अथर्ववेद. याच्यातला अथर्ववेद जो आहे मित्रांनो, ह्या अथर्ववेदामध्ये ह्या सृष्टीचं जगरहटणी कशी असावी, कशी असली पाहिजे याबद्दल सांगितलेलं आहे. आणि याचा जो उपवेद आहे हा स्थापत्य वेद आहे. काय आहे? स्थापत्य वेद. या स्थापत्य वेदाचे जे ग्रंथकर्ता आहेत ते विश्वकर्मा आहेत. कोण आहेत?
विश्वकर्मा. आणि हे स्थापत्य वेदच आपल्याला अभ्यास करायचा आहे. लक्षात आलं. मग स्थापत्य वेदाचा अभ्यास करत असताना, जेव्हा अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडलाय की आपण जर गुरुजी ही अवनी कशी उत्पन्न झाली, मेदिनी कशी उत्पन्न झाली ती पाहिली, पण पुढे काय झालं तर ह्या मेदिनीला लक्षात घ्या मित्रांनो. जे आपण पाहिलं होतं की सनत सनातन सनत कुमारादी मुनी, लक्षात आलं, सनत सनातन सनकादी मुनी हे जेव्हा साधना करून विष्णूंच्या दरवाजामध्ये गेले, विष्णूंच्या दरवाजामध्ये गेल्यानंतर जय आणि विजय नावाचे दोन द्वारपाल होते, त्यांनी त्या ऋषीमुनींना अडवलं. अडवल्यानंतर त्या दोघांनी म्हणजे चौघांनी सनकादिक मुनींनी त्या दोघांना शाप दिला की घोर अपमान, म्हणजे ते लहान वाटत होते. कशामुळे? तपश्चर्याने त्यांना घोर अपमान झाल्यासारखं वाटलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही 3 जन्म होईपर्यंत राक्षस कुळामध्ये जन्म घ्या. काय शाप दिला? 3 जन्म राक्षस कुळामध्ये जन्म घ्याल असं म्हटल्यानंतर विष्णू पळत पळत आले. ही शापवाणी माझ्या दरबारात माझ्या द्वारपालांना विष्णूने उशाप दिला. काय दिला? मित्रांनो, देव कसा असतो ते पहा. आपल्या भक्तांसाठी अगदी म्हणजे मनुष्य रूपात देखील जन्म घेतो मित्रांनो. मग हे 3 जन्म कोणते? खरं तर हे मी विस्तृत वर्गामध्ये सांगत असतो. विस्तृत ऐकायचंय का थोडं हे सांगू? कारण उद्या 5वा दिवस आहे. उद्या तुम्हाला मला बरंच काही सांगायचं आहे. ओके तर ओके तर मित्रांनो लक्षात घ्या, पहिला जन्म कोणता आहे तर आपण काल पाहिलं होतं. थोडक्यात सांगतो तुम्हाला, सगळं सांगतो फक्त थोडक्यात सांगतो, ती कन्सेप्ट आपल्याला समजावी म्हणून. आपण पहिलं मानव कोण आहे? शतरूपा आणि मनु, बरोबर की नाही? यांच्यापासून जी संतती जन्माला आली, आता हे लक्षात घ्या बरं का इकडे. त्याला राक्षस कुळामध्ये जन्म मिळालेला आहे, शाप मिळालेला आहे आणि शाप मिळाल्यानंतर विष्णूने त्याला वरदान दिलेले त्या दोघांना की तिन्ही कुळामध्ये तुमचा उद्धार करण्यासाठी मी स्वतः जन्म घेईन, असा विष्णूने काय दिलेलं आहे? वरदान दिलेलं आहे. मग हे 3 रूप कोणते आहेत तर ते आपण आता पुढे पाहूया. आता दुसरीकडून इकडे लक्षात घ्या. मग जेव्हा हा प्रलय आला होता आणि प्रलय आल्यानंतर मनु आणि शतरूपा जेव्हा चालले होते, त्यांचं संरक्षण होण्यासाठी भगवान विष्णूंनी मत्स्याचा अवतार सगळ्यात पहिला धारण केलेला आहे. कुणाचा? मत्स्याचा अवतार. का धारण केलेला आहे तर सृष्टीच्या संरक्षणासाठी. कुणासाठी? तर सृष्टीच्या संरक्षणासाठी. मग हा जो मत्स्य अवतार आहे मित्रांनो, आपल्याला वास्तूमध्ये मत्स्य अवतार आहे जो हा जलतत्वाचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? जलतत्वाचं प्रतीक आहे. मग आपली मुलं चंचल होत असतील, स्वतःची देखील बुद्धी चंचल झाली असेल, स्थिर होत नसेल, तर अशा वेळेस जलाने युक्त माशाचे फोटो किंवा आपण म्हणतो काय म्हणतो वॉटरफॉल वगैरे नाही का, अशा पद्धतीचं, तर हे आपल्या घराच्या उत्तर प्रभागामध्ये ठेवावा किंवा याचं चित्र लावावं. याने काय होतं? आर्थिक स्थिरता प्राप्त होते. काय प्राप्त होते? आर्थिक स्थिरता, त्याच्यासोबत वैचारिक स्टॅबिलिटी येते. ओके ग्रेट. पुढे जाऊया आपण. मग पुढचा जो अवतार आहे मित्रांनो, तो अवतार आहे कासव अवतार. कासवाचा अवतार म्हणजेच कूर्म अवतार. मग हा जो कूर्म अवतार आहे मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इथे तर खरं मी अजून खूप छान सांगत असतो. आज आपण थोडा वेळ घेत गेला तर चालेल का? 9:30 पर्यंत आज वर्ग घेऊया, चालेल? चालणार आहे का सगळ्यांना? आत्ताच लोक इथे बघा बाहेर पडायला लागले. 73चे 60 झाले, 160. ओके हा, आज खूप महत्वाची माहिती देणार आहे. जे थांबतील त्यांना ज्ञान मिळेल, जे जातील ते जातील. ओके ग्रेट. मित्रांनो, हा जो कूर्म अवतार आहे, हा कूर्म अवतार आपल्याला खूप काही शिकवून जातो. काय शिकवून जातो तर देव आणि असुर, ओके, हे काय झालं, एकदा समुद्र मंथन करायला गेले. समुद्र मंथन करायला गेले. मग समुद्र मंथन करायला लागल्यानंतर त्याच्यामधून अनेक 14 रत्न बाहेर पडले आणि 14 रत्नातलं एक रत्न जे आहे हे आहे, बरं चला आपले विद्यार्थी कोण आहेत त्यांनी लक्षात घ्या. विशाली कोळेकर वगैरे जुने विद्यार्थी. आता आपण
वास्तू वर्गामध्ये 8 दिशेला हत्ती लावायला शिकलो, बरोबर आहे की नाही? संस्कार करत असताना शेवटच्या दिवसाच्या वर्गामध्ये तुम्हाला हत्तीचं सांगितलेलं आहे, कुठे करायचंय ते सांगितलेलं आहे. तर ते का करायचंय? तर मित्रांनो, समुद्र मंथनातून ऐरावत नावाच्या हत्तीची उत्पत्ती झाली आहे आणि ऐरावत हा समृद्धीचं प्रतीक असल्यामुळे आपल्याला 8 दिशेने समृद्धी यावी म्हणून आपण तो उपाय घरामध्ये सांगितलेला आहे शेवटच्या वर्गामध्ये. आणि तुम्हाला जे नवीन आहेत, ज्यांना पुढे यायचं आहे, त्यांच्यासाठी आपण गजांतलक्ष्मी घरामध्ये ठेवतो. तर का ठेवतो? कारण ते ऐरावताचं लक्षण आहे, कारण ते समुद्र मंथनातून एक आलेलं अमूल्य असं रत्न आहे आणि ते समृद्धीचं प्रतीक असल्यामुळे आपल्या घरामध्ये गजांतलक्ष्मी ठेवावी असं सांगितलं जातं. क्लिअर झाले? आज आम्ही सगळ्यात आजपर्यंत माहिती होतं का हे आम्हाला नव्हतं. आज आम्हाला हत्ती ठेवायचा, पण का ठेवायचा, कुठे ठेवायचा, कशासाठी ठेवायचा हे माहिती नव्हतं. तर मित्रांनो, मग हा ठेवायचा कुठे? चला मजा करा, हे पण सांगून देतो. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे असा ठेवायचा, एकच ठेवायचं असेल. 2 ठेवायचं असेल तर उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे येईल असे ठेवायचे. ओके, ग्रेट. मग याच्यामध्ये लक्षात घ्या, त्याच्यानंतर शंख निघाला. मग शंख निघाला म्हणजे असे अनेक रत्न निघाले, त्याच्यातले महत्वपूर्ण तुम्हाला उपयुक्त असं सांगतो. आज सगळेजण डिप्रेशन मध्ये, सगळ्यांनाच काय करावं कळत नाही, कसं तरी होतंय, नवरा बायकोचं पटत नाही, विचार अस्थिर झालेले, अशा पद्धतीत काय करावं ते मला समजत नाही. आणि मित्रांनो, दुर्दैवाची गोष्ट अजून एक, अगदी लहान मुलं देखील अटॅकने मरतायत, अटॅकने मरतायत. पण लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या परंपरेमध्ये घरामध्ये रोज नित्यनेमाने देवघरामध्ये शंख असावा असं सांगितलेलं आहे, बरोबर की नाही? शंख असावा आपल्या देवघरामध्ये सांगितलेलं आहे. पण हा शंख तुमचा अटॅक वाचवू शकतो, तुमचं डिप्रेशन कमी करू शकतो. कसं ऐकायचंय? ओके, तर कसं? तर लक्षात घ्या, शंख वाजवल्याने तुमची जी ब्रीदिंग सिस्टीम आहे, ओके, श्वास प्रक्रिया आहे ती कंट्रोल मध्ये राहते, कंट्रोल मध्ये राहते. मग माणसाने एका वेळेस लक्षात घ्या किती श्वास घेतले पाहिजेत? तर 12 वेळा श्वास घेतले पाहिजेत. किती वेळा? 12 वेळा श्वास. म्हणजे तो माणूसच 120 वर्ष जगतो. पण आज आम्ही दुप्पट वेळा घेतोय, त्याच्यामुळे आमचं आयुष्य कमी झालेलं आहे. कारण लक्षात घ्या, मग श्वासावरती कंट्रोल मिळवायचा असेल तर शंखवादनाने मिळतं. मग तुम्हाला दमा असेल तर तुमचा दमा दूर व्हायला मदत होते शंखवादनाने. तुम्हाला हृदयरोग असतील शंखवादनाने कमी होतात. तुम्हाला मानसिक विकार असतील शंखवादनाने कमी होतात. मग लक्षात घ्या, तुम्हाला डिप्रेशन आलं असेल शंखवादनाने कमी होतात. किंवा लहान मुलं अभ्यास करत नसतील, चंचलता त्यांची झाली असेल, तर तुम्ही शंखाचं पाणी त्यांना प्यायला देऊ शकता. लक्षात आलं? आता बघा, तुम्ही जर दक्षिणामध्ये, हा शंखाचं पाणी त्यांना देखील चिडचिडाला देखील उपयुक्त आहे. तुम्ही जर दक्षिणेमध्ये म्हणजे केरळ, कर्नाटक, तमिळनाडू मधल्या मंदिरांमध्ये जर गेलात तर शंखाचं पाणी तुमच्या अंगावरती शिंपडतात. का शिंपडतात? तर तुमचं चित्त, तुमचं मन, तुमचे विचार हे स्थिर झाले पाहिजेत. लक्षात आलं? मग तुम्ही जे नमस्कार कराल भगवंताकडे जाऊन, ते भगवंतापुढे पोहोचणार आहे. तुमच्या भावना, तुमची मागणी ही भगवंतापर्यंत पोहोचणार आहे. पण आम्हाला तो शंख का असावा हेच माहित नाही आजपर्यंत. मग मित्रांनो, याच्यामध्ये असे अनेक 14 रत्न मिळाले. त्या 14 रत्नांबद्दल बोलायचं झालं तर असे अनेक 14 दिवस लागतील, तर विस्तृत बोलत नाही. मला तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण गोष्ट सांगायची आहे. चातुर्मास चालू झालेला आहे मित्रांनो. आपली भारतीय संस्कृती आहे, नॉनव्हेज तर दूर, पण कांदा लसूणही खायचा नाही चातुर्मासामध्ये. का? ओके, तर हा कांदा लसूण का खायचा नाही? तर लक्षात घ्या, अमृत म्हणजे जेव्हा समुद्र मंथन चालू होतं तेव्हा सगळ्यात पहिलं पडलं ते हलाहल. हलाहल लक्षात घ्या. कुठला तो कर्पूर, एक मिनिट, मला तो हे जी बघा, आपण एक आरती आहे ते खूप चुकीची म्हणतो. कोणती आरती आहे? शंकराची आरती आहे. मला कडव लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिभुवनी, काय विषय कंठ काळा
नयने त्रिज्वाळा, बरोबर की नाही. विषकंठे काळा म्हणजे विषकंठी जे आहे, बरोबर की नाही. तर हा जो विषय आहे ना, आपण काय म्हणतो हलाहल, ते जे उठलंय की नाही त्याला काहीही म्हणतात लोक ते अर्थीत. तर हलाहल उठलेलं आहे, काय हलाहल. आणि ते हलाहल जे समुद्र मंथनातून पहिलं आलेलं आहे, ते हलाहल शंकरांनी प्राशन केले. मग शंकरांनी प्राशन केल्यानंतर मित्रांनो, त्याचा जो त्रास होत होता तो त्रास कमी होण्यासाठी म्हणून शंकराला गळ्यामध्ये कंठ काय झालाय, नीलकंठ झालेला आहे. काय झालेलं आहे, कंठा निळा झालेला आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला जर कोणतीही विषबाधा झाली असेल, फूड पॉयझनिंग झालं असेल आणि त्याच्यानंतर अशा कोणत्याही बाधा झाल्या असतील पोटाच्या शरीराच्या रिलेटेड, तर तुम्ही नीलकंठाची उपासना करावी. कशाची उपासना करावी, नीलकंठ, नीलकंठ देवतेची. मग लक्षात घ्या, तुम्हाला जर मग नीलकंठाच्या उपासनासोबत अजून कोणती उपासना करावी, तर अमृतेश्वराची उपासना करावी. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः, हा जो मंत्र आहे हा अमृतेश मंत्र आहे. कोणता मंत्र आहे, अमृतेश. मग अशा प्रकारच्या विषबाधेसाठी अमृतेशाची उपासना करावी. पण लोक काय करतात, मृत्युंजयाला गाठतात. मित्रांनो, मृत्युंजयाला तेव्हा गाठायचंय जेव्हा मृत्यू तुमच्या समीप आला असेल, तुमची जगण्याची परिस्थितीच नसेल. पण विषबाधेसाठी नीलकंठाने अमृतेश उपासना सांगितलेली. मग याच्यानंतर जे प्राप्त झालं ते अमृत प्राप्त झालं. आणि अमृत प्राप्त झाल्यानंतर देव आणि असुरांचं युद्ध झालं. मग त्याच्यामध्ये भगवान विष्णूंनी काय केलं, मोहिनीचा अवतार धारण केला आणि असुरांना अमृत वाढते, तुम्ही आंघोळ करून या असं म्हणून, बर का, असं म्हणून त्या असुरांना आंघोळीला पाठवलं. पाठवल्यानंतर हिने काय केलं, मोहिनीने तो अमृत कुंभ, अमृत कलश ती घेऊन आली आणि देवतेंना वाढायला लागली. मग हे घेऊन येत असताना मित्रांनो, ते अमृत जिथे जिथे पडलं तिथे तिथे आज कुंभमेळे होतात. ते अमृताचे थेंब जिथे जिथे पडलं तिथे तिथे कुंभमेळे होतात. मग माझ्या महाराष्ट्रामध्ये कुठे पडलं, ओके. तर लक्षात घ्या, आमच्या महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर इथे कुशावर्त नावाच्या ठिकाणी पडली. कुशावर्त, मग कुशा म्हणजे काय मित्रांनो, तर कुशा म्हणजे असं गवत आहे की त्या गवताला कुशा असं म्हटलं जातं. आणि त्या दर्भावरती ते पडलं म्हणून आपण जे दर्भ, कुश नावाचं जे गवत आहे त्याला दर्भ असंही म्हणतात. ते दर्भ सदा सर्वदा पवित्र आहे, शुभ आहे. का, तर त्याच्यावरती अमृत पडलेले. मग तुम्ही लाथेने तुडवलं तरी ते शुभ आहेत. म्हणून भारतीय परंपरेमधला कोणताही कार्य त्या दर्भांशिवाय होत नाही. लक्षात आलं. म्हणून प्रत्येक 12 वर्षांनी कुंभमेळा आपल्या त्र्यंबकेश्वरला होत असतो. मग लक्षात आलं. मग याच्यानंतर जेव्हा ती असुरांना हे करत असते, देवतेंना अमृत वाढत असते, तेव्हा असुर देवतेंचा अवतार घेऊन तिथे आला. त्या असुराचं नाव काय होतं, राहू. राहू असं होतं. मग इकडे चंद्र बसला, इकडे सूर्य बसला. सूर्य बसल्यानंतर त्यांच्या मधोमध राहू नावाचा असुर बसला. त्यांनी मोहिनीने अमृत त्याला सूर्याला वाढलं, त्या असुराला वाढलं आणि चंद्राला वाढलं. त्या दोघांच्या लक्षात आलं, अरे हा देव नाही, हा देव नाही. मग तिने मोहिनीला सांगितलं. मोहिनीने सुदर्शन चक्र काढलं आणि त्याचं मुंडकं कापलं. काय कापलं, मुंडकं कापलं. मग मुंडकं कापल्यानंतर त्याचं जे अमृत होतं ते अमृत कंठापर्यंत आलं होतं. आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या, अर्घकायम महावीर्यम चंद्र आदित्य विमर्दनम सिंहिका गर्भसंभूतम तम राहू प्रणमाम्यहम. तर अर्ध खालचं जे शरीर आहे तो म्हणजे राहू आहे आणि वरचं जे मुंडकं आहे ते म्हणजे केतू आहे. मग मुंडक्यापासून जे रक्त पडलं मित्रांनो, त्याच्यापासून लसणाची उत्पत्ती झाली. आणि धडापासून जे रक्त भूमीवरती पडलं त्याच्यापासून कांद्याची उत्पत्ती झाली. आणि हे राक्षसाच्या रक्तापासून पडल्यामुळे, राक्षस हा कसा असतो, तामसी असतो. आणि त्याच्यामुळेच कांदा आणि लसूण
हे काय आहे, तामस प्रवृत्तीचे आहेत, म्हणून कांदा लसूण वर्ज करावा. पण मित्रांनो, ब्रह्मचार्याने विशेषत्वाने वर्ज करावा, पण क्षत्रिय गृहस्थ्यांनी मात्र कांदा लसूण खावं. कारण कांदा लसूण जो आहे तो गृहस्थी जीवनामध्ये वीर्य शक्ती वाढवणारा सांगितलेला आहे. लक्षात आलं, ब्रह्मचार्याने विशेषत्वाने तो वर्ग करावा. कारण कामने की म्हणजे कामना वाढवणारा म्हणजे वासना वाढवणारा कांदा लसूण सांगितलेला आहे. म्हणून हे चातुर्वर्ण्यामध्ये म्हणजे सध्याला चातुर्मास जो चालू आहे, या चातुर्मासामध्ये कांदा लसूण याच्यासाठी वर्ज करावा की तुमच्याकडून, लक्षात घ्या, व्रत, वैकल्य, अनुष्ठान हे पाळले जावे, हे व्हावे आणि त्याचा पुरेपूर लाभ तुम्हाला व्हावा. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये कांदा लसूण वर्ज सांगितलेला आहे. लक्षात आलं, हे समजलं. मग हा जो कासवाचा फोटो आहे, हा कासवाचा फोटो लक्षात घ्या, असा जलासहित लावायचा असेल तर उत्तर वायव्य प्रभागामध्ये लावावा. पण कासव आणि डोंगर असं जर लावायचं असेल तर तो नैऋत्य दिशेला लावावा. यांनी आपल्याला घरामध्ये स्टॅबिलिटी प्राप्त होते. काय प्राप्त होते? स्टॅबिलिटी प्राप्त होते. मग याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो अवतार आहे तो माझा आवडता अवतार आहे. कोणता? तर वराह अवतार. वराह सगळ्यात आवडता अवतार माझा. का आवडताय? तर त्याच्या पाठीमागे एक महत्वपूर्ण कारण आहे मित्रांनो. लक्षात घ्या, आपल्या सृष्टीला काय म्हणतात? ब्रह्मांड. बरोबर की नाही? काय म्हणतात? ब्रह्मांड. मग हे ब्रह्मांड म्हणजे काय? लक्षात घ्या, ब्रह्मांडामध्येच अंड हा शब्द इन्क्लूड आहे. बरोबर की नाही? मग जेव्हा पृथ्वी कशी आहे असा प्रश्न पडला, कुणी सांगितलं चपटी आहे, कुणी सांगितलं गोल आहे, पण माझा एकमेव भारत देश असा आहे, सृष्टीच्या उत्पत्तीपासून पृथ्वी कशी हे सांगणारा तो कसा आहे? अंड वर्तुळाकार आहे. काय आहे? अंड. अशीच आहे ना पृथ्वी, आणि ते सायन्सने मान्य केलेलं आहे. मग याच्यासाठी पाश्चिमात्याने सांगण्याची काय गरज आहे? ओके, कारण निर्मितीमध्येच सांगितलेलं आहे पृथ्वी कशी आहे? ब्रह्मांड आहे, अंड वर्तुळाकार. मग अंड्याची उत्पत्ती कुठून आहे? तर हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भ. आणि त्या हिरण्यगर्भापासून ब्रह्मांडापासून ही सृष्टी. काय आहे? सृष्टी. मग हिरण्यगर्भ. बरोबर की नाही? मग गर्भ कुठे असतो? अंड्यामध्ये असतो. बरोबर की नाही? मग लक्षात घ्या, हे सायन्स आधी अंड की आधी कोंबडी याच्या विचारात पडलेले, तर आधी अंड आहे आणि या ब्रह्मांडामधून ह्या सृष्टीची, हिरण्यगर्भाची उत्पत्ती, गर्भ प्रसवलेला आहे. आणि प्रसवलेल्या हिरण्यगर्भ प्रसवल्यानंतर जी निर्मित झालं त्याला सृष्टी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सृष्टी म्हटलं जातं. मग मित्रांनो, जेव्हा ही सृष्टी उत्पन्न झाली, पृथ्वी उत्पन्न झाली, तर पृथ्वी, लक्षात घ्या, याच वेळेस जे सनकादिक मुनींनी त्या जय आणि विजय नावाच्या 2 द्वारपालांना शाप दिला होता, त्यांचा जन्म झालेला आहे. आणि त्यांचा जन्म म्हणजे कोणता आहे? तर लक्षात घ्या, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. आता बघा, ही नावं पण किती सुंदर आहेत. आजकाल नावं काय असतात? अनिता. जिची नीतिमत्ता व्यवस्थित नाही तिला अनिता म्हणतात. म्हणजे नावं कशी ठेवावी त्याचं पण एक शास्त्र आहे मित्रांनो. लक्षात आलं? कधीतरी मी त्याच्यावरतीही बोलेन. कुणाचं नाव असेल तर मनापासून क्षमा करा. म्हणजे नावं किती सायंटिफिक असली पाहिजेत, नावातून काहीतरी बोध झाला पाहिजे, अशी नावं असली पाहिजे. लक्षात आलं? याच्या पुढे ठेवताना विचार करा, हरकत नाही. असो पुढे. तर आता बघा, हिरण्याक्ष. हिरण्याक्ष म्हणजे कोण मित्रांनो? हिरण्य म्हणजे सोनं, अक्ष म्हणजे डोळा. ज्याचा डोळा हिरण्यावरती आहे असा तो हिरण्याक्ष. म्हणजे आपल्या पृथ्वीला सोने की चिडिया असं म्हटलं जातं भारताला. काय म्हटलं जातं? सोने की चिडिया. ज्याची दृष्टी ह्या पृथ्वीवरती आहे त्याला हिरण्याक्ष असं म्हटलं जातं. आणि या हिरण्याक्षाने काय केलं? पृथ्वी समुद्राच्या तळाखाली नेऊन ठेवली, म्हणजे पाण्याच्या तळाखाली नेऊन ठेवली. आणि मी अखिल जगताचा स्वामी म्हणून मिरवायला लागला. पृथ्वी घाबरली, देव घाबरले, पृथ्वीने प्रार्थना केली आणि जन्म झालेला आहे वराह देवतेचा. कुणाचा जन्म झालाय?
वराह देवतेचा भगवंतानी लक्षात घ्या, म्हणजे मानवाचा विकास क्रमाने कसा होत गेलाय, आपला देखील विकास आईच्या गर्भामध्ये अशाच पद्धतीने मित्रांनो होत असतो, अशाच पद्धतीने होत असतो. आधी एक अळी असते, अळीचं 5 याच्यामध्ये 2 पाय 2 हात आणि 1 डोकं. कसबाच्या अवतारामध्ये आपलं प्रसवन होतं, त्याच्यानंतर काय होतं, आपलं मोठं डोकं हळूहळू होत जातं, आणि हाच आपल्या आईच्या गर्भामधला वराह अवतार आहे. म्हणजे लक्षात घ्या, हे सगळं मानवाच्या म्हणजे अगदी जवळचा संबंध आहे, वास्तूच्या जवळचा संबंध आहे. पण आम्हाला कोणी शिकवलं नाही, आम्हाला कोणी सांगितलं नाही. आज आम्हाला 4 भिंतीतलं माहितीये आणि सगळ्यांना असं शॉर्टकट शिकायचं. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, भगवान वराहांनी पृथ्वी, मग आता तिथे पातालामध्ये कोण जाऊ शकतं, फक्त एकच देवता जाऊ शकते बघा, वराह. पाण्यात देखील राहू शकतो आणि पाण्याच्या बाहेरही राहू शकतो. मग वराह जो आहे तो वराह दलदलीमध्ये नकारात्मक एनर्जी मध्ये गेला आणि तिथून पृथ्वीला वरती काढलेले, म्हणून वराह देवतेला पृथ्वी उद्धारक असं म्हणतात. म्हणून जमिनीशी रिलेटेड कोणत्याही समस्या तुमच्या जीवनामध्ये असतील तर वराह उपासना करावी. लक्षात आलं, जमिनीच्या वास्तूच्या संबंधित असतील, जमिनीच्या संबंधित असतील, एखादं घर आहे बुक केलंय, बिल्डर देत नाहीये, वराह उपासना करा. मग ऊर्जाचा कोणता मंत्र म्हणावा जेणेकरून जागेच्या रिलेटेड समस्या आमच्या निघून जातील. किती जणांना पाहिजे मी टाईप करा, त्यांची नावं मी लिहून घेणार आणि त्यांनाच उपाय देणार आहे. सगळ्यांनी टाईप करा. मयूर संपत जाधव, रुपाली, आदित्य भाविस्कर, सोनाली, मयुरी, किरण, शरद, सुधीर, वैभव, वैष्णवी, अमित, मनोज, जितेंद्रजी, मनोलजी, स्वप्निलजी, नरेशजी, स्वर्णाजी, मितालाजी, वृषाजी, कैलासजी, विनोदजी. ओके, मी त्यांनाच उपाय देणार आहे बरं का, मी त्यांची यादी करणार आहे इथे. ओके, त्याच्यामुळे सगळ्यांनी टाईप करायचंय. ग्रेट मित्रांनो, तुम्ही एवढं भरभरून प्रेम दाखवता, इथपर्यंत थांबलाय, मजा करा. लक्षात आलं, तुमची ही शिकण्याची जिद्द मला दिसते. मंत्र लिहून घ्या, ओम नमो भगवते वराहाय. ओम नमो भगवते वराहाय. धरणी उद्धारणाय नमस्वाहा. या मंत्राचा जप तुम्ही जर केला तर जागे रिलेटेड तुमच्या ज्या समस्या असतील तर ह्या समस्या तुमच्या निरसन व्हायला मदत होते. लक्षात आलं. मग याच्यामध्ये अजून खूप काय आहे. समजा तुम्हाला कोणी फसवलं असेल, ओके, आणि तो तुमची जमीनच देत नसेल, तर ओम क्लीम नमो भगवते वराहाय असा मंत्र म्हणावा. ईश्वरी कुलकर्णींनी दिला बघा चॅट बॉक्स मध्ये मंत्र, लिहून घ्या तो. ओके, तर लक्षात घ्या, तर ओम क्लीम जबरदस्तीने हे केलं असेल, म्हणजे तुम्हाला कोणी देत नसेल पण तुम्हाला फसवलं असेल, तर ओम ह्रीम नमो भगवते. ओके, पण तुमच्याकडे पैसेही आहेत, गुरुजी पैसे पडून आहेत, माझे एक परिचयाचे त्यांच्याकडे 5 करोड रुपये पडून आहेत. किती? 5 करोड. गेले 3 वर्ष झाले ते जागा बघतायत, घरच होत नाहीये त्यांचं, जमीनच मिळत नाही त्यांना, प्लॉटच मिळत नाहीये. लक्षात आलं का? तर लक्षात घ्या, ते नशिबामध्ये देखील असावं लागतं. पैसे आहेत पण घर होत नाहीये, मिळत नाहीये, तर ओम क्लीम ह्रीम श्रीम, ओके, हे 3 बीज लावून ओम नमो भगवते वराहाय असं जर म्हटलं तर तुम्हाला काय होईल की जमीन प्राप्त होत नसेल तर ती जमीन मिळायला मदत होते. लक्षात आलं. म्हणजे मग हा वराहाचा फोटो कुठे लावावा, तर दक्षिण नैऋत्य भिंतीवरती लावावा. ओके मित्रांनो, दक्षिण भिंतीवरती लावावा. आता याच्या पुढचा जो अवतार आहे, म्हणजे याच्या पुढचा जो भाग आहे हा हिरण्यकश्यपूचा आहे. काय आहे? हिरण्यकश्यपूचा आहे. पण काय आहे, तो पुढच्या 15 मिनिटात विषय संपणारा नाहीये. काय नाहीये? संपणारा नाहीये. म्हणून तो आपण उद्याच्या भागात घेतला तर चालेल का? ओके, सो ग्रेट मित्रांनो. मित्रांनो
तुम्हाला समजतंय वास्तुशास्त्र किती डिप्थ आहे? समजतंय किती महत्वपूर्ण आहे? म्हणजे आपण याचा कधी अभ्यासच करत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतंय माहिती का मित्रांनो, तुमच्या माझ्यासारख्यांना चुकीचा सल्ला मिळतोय. बर, पैसे काय हजारोमध्ये लाखोमध्ये घेतात आणि चुकीचं मार्गदर्शन मिळतंय. मित्रांनो, तुम्हालाही प्रामाणिकपणे हे शास्त्र शिकायचं असेल, ओके, स्वतःसाठी शिकायचं असेल किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी असेल किंवा शिकून तुम्हाला करिअर करायचं असेल, तर त्यांच्यासाठी हे आपले वर्ग आहेत. लक्षात आलं? तुम्ही निश्चित पेड वर्गाला येऊ शकताय. आता इथे आमची संपदा ताई आहे, तिला तुम्हाला ऐकायचंय ती काय म्हणते ते ऐकायचंय? आपले विद्यार्थी ऐकायचं असेल तर हो नाही म्हणून सांगा सगळ्यांनी. यस, संपदा ताई मी हे करतो, अनम्यूट करतो. हा, संपदा ताई यांनी वर्ग का करावा? आता बघा, यांना बरेच प्रश्न असतील. गुरुजी, वर्ग पेड आहे का फ्री आहे? वर्ग ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे? वर्ग कसा असेल, काय असेल, असे सगळे वर्ग करून मला फायदा होईल का? मला समजेल का? माझं अमुक वय आहे तर अशा माझं याची पार्श्वभूमी काही नाही, मी शिकू शकेल का? असे सगळे प्रश्न ह्या सगळ्यांना आहेत. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. हा, आवाज येत नाहीये संपदा ते, आवाज येत नाही. आता येतोय गुरुजी? हो, येतो. मी संपदा वाटवे, बॅच नंबर 6 ची विद्यार्थिनी आहे. हा वर्ग लहान म्हणजे म्हणजे आता आमच्या वयापासून वयस्कर जी व्यक्ती आहेत ते पण करू शकतात हा वर्ग. आणि या वर्गातून भरपूर फायदा आहे तुम्हाला. आणि या वर्गात फक्त नुसतं वास्तुशास्त्र शिकवलं जात नाही, तर इतरही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात, ज्याच्यातून तुम्हाला तुमच्या जीवनात फायदा होऊ शकतो. जसं की तुमच्यातला कॉन्फिडन्सही वाढू शकतो. हे मी आता कॉन्फिडन्सने बोलते, हे गुरुजीमुळे. अगोदर मी काहीच, मला वाटतं 8 वर्ग जे झाले त्या वर्गात मी काहीच बोलत नव्हते, पण गुरुजी म्हणाले बोललं तर तुम्ही पुढे जाल, नाही तर तिथेच राहाल. आणि हे आणि गुरुजी जे सुरुवातीपासून जे आपल्याला सांगतात ते केलं आणि शेवटपर्यंत फॉलो केलं तर तुम्ही हा वास्तुशास्त्राचा वर्ग व्यवस्थितपणे करू शकाल आणि तुम्हाला ह्याच्यातून खूप फायदा होणार आहे. संपदा ताई, आतापर्यंत किती वास्तू व्हिजिट केल्या? मी आतापर्यंत पार्श्वभूमी होती का? पार्श्वभूमी काय होती का? वास्तू व्हिजिट काही नाही, पण गुरुजींनी आम्हाला वर्गाच्या पहिल्या दिवशी सांगितलं की आजचा वर्ग झाला स्टेटसला ठेवा की आजचा वर्ग कसा झाला आणि काय शिकला. इन शॉर्ट मी स्टेटसला ते ठेवायला सुरुवात केली. आणि 1-2 दिवस झाल्यावर मला लोक म्हणजे मला मेसेज यायला लागले व्हॉट्सअपला की हा तुम्ही काय शिकताय, ह्याच्यातून काय फायदा आहे, आम्हाला काय फायदा होणार, असे पहिली सुरुवातीला प्रश्न सुरू झाले. आणि 8 दिवस जसे झाले तेव्हा मला एक वास्तू व्हिजिट आली. आणि बोलता बोलता गुरुजींना पण मी म्हटलं की मला एक वास्तू व्हिजिट आली आहे. गुरुजी म्हणाले ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. असं करून करून 10 वर्ग झाले, 11 वर्ग झाले, ते एक एक करून मला 6 वास्तू व्हिजिट आल्या. 15-16 वर्ग होतात म्हणेपर्यंत. आणि त्याच्यानंतर जेव्हा आमचे 30-35 वर्ग झाले तेव्हा मला जवळजवळ 8 वास्तू व्हिजिट आल्या होत्या. आतापर्यंत मी 8 वास्तू व्हिजिट केलेल्या आहेत आणि आणखीनही आलेल्या आहेत मला आता वास्तू व्हिजिट. आणि खरं तर वर्ग संपायच्या अगोदर गुरुजींची परवानगी घेऊन 5 वास्तू व्हिजिट केल्या होत्या परीक्षा द्यायच्या अगोदर. आणि त्याच्यानंतर आता मला म्हणजे आता आमची विशारद झालेली आहे आणि रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे. त्याच्यानंतर मला आणखीनही आता वास्तू व्हिजिट आलेले आहेत. आणि हा वर्ग तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरासाठी म्हणजे त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि मी गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करून घ्यायचा आहे आणि बाहेरही लोकांसाठी तुम्ही याचा फायदा करून द्यायचा आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर.
ओके. तर लक्षात घ्या, म्हणजे तुमची ही पार्श्वभूमी काही नव्हती, बरोबर की नाही? तर तुम्ही लक्षात हो. घ्या मित्रांनो, तुम्हाला जर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही करू शकता. आणि आपल्या वर्गाचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्ही जर सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या तर वर्ग संपेपर्यंत तुमच्याकडे रितसर वास्तू व्हिजिट असतात आणि संपतात आहे. आपल्या वर्गाची फीस वसूल झाली जी गुरुजींना दिली होती. हो, गुरुजींना मी पहिल्या वर्गाची, विशारद वर्गाची जी फी दिली होती ती माझी वसूल झाली. आता मी पुढच्या वर्गाला ऍडमिशन घेतलाय, त्याची पण होणार आहे. आता मला 100% खात्री आहे. लक्षात आलं मित्रांनो? लक्षात घ्या, हे तुम्हाला मुद्दाम सांगतोय. म्हणजे कोणतीही पार्श्वभूमी नसताना संपदातही करू शकते, तर तुम्ही का करू शकत नाही? ओके. तर ज्यांना इच्छा आहे ते प्रामाणिकपणे करू शकतात. ओके. तर अजून कोण आहे? मनोजजी राठी, हे आपले विद्यार्थी आहेत आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे महिला बॅच मध्ये बसून शिकलेले. ओके. तर मी मनोजजींना ही विनंती करतो. ओके. आणि महत्वाचं म्हणजे ते मोठे बिझनेसमॅन आहेत बरं. हा मनोजजी. मनोजजी आवाज येत नाही, अनम्यूट करा सुद्धा. हा, येतोय आता आवाज? हो येतोय. वास्तू वर्गाचा क्लास सर्वांनी करावा, पेड वर्गात यावं. ज्याला काही माहिती नाही त्यातली बऱ्यापैकी माहिती संपूर्णपणे मिळते. गुरुजी सर्व ज्ञान देतात. आपण फक्त ग्रहण करता यायला पाहिजे. विचार करून त्याच्यावरती जर आपण उपाय केले तर आपल्या स्वतःचं कल्याण होईल, आपण लोकांचं कल्याण करू शकू. त्यात काहीच वाद नाही. आणि का करावं? तर ज्याला कुणाला माहिती नाही, आपल्या एका कामामुळे किंवा आपण एखाद्या चुकीच्या मार्गदर्शनामुळं चुकीचं डिसिजन घेतो आणि त्याच्यात आपलं नुकसान होतं, ते होऊ नये. तर तसं काय घडावं नाही, घडू नये, त्याकरता आपण हा क्लास पूर्ण करावा. पहिला वास्तू वर्गाचा क्लास केल्यानंतर आपण पुढचे वर्ग करतात आणि चांगली माहिती मिळेल. गुरुजी चांगल्या पद्धतीने नॉलेज देतात. वास्तूशिवाय बाकीचंही नॉलेज फार चांगल्या पद्धतीने देत आहेत. त्याबद्दल मी गुरुजींचा आभारी आहे. यस. बरं, मला आता बरं का शरद देवकुटे यांनी हँड राईज केलेला आहे. हा, बरं एक मिनिट. मनोजजी, तुम्ही करता काय ते सांगा, म्हणजे प्रत्येकाला असं वाटेल की मला शिकायची गरज आहे का? हा, ते सांगा थोडस सगळ्यांनी. माझं ऍप्लिकेशनचं वर्कशॉप आहे आणि मी जेसीबीच्या बकेट्स आणि पार्ट्स बनवतो. माझ्याकडे 20-22 कामगार आहेत. हा माझा धंदा आहे. पण मला हे वास्तू आवड आहे म्हणून मला शिकायचं. म्हणजे असं नाहीये की त्या नॉलेजचा फायदा होणार नाही, 100% फायदा होणार. माझा बिझनेस वेगळा आहे, ही आवड म्हणून शिकतोय. अशी आवडही निर्माण करा आणि वेगवेगळे छंद जोपासा, त्याचा पुढे तुम्हाला फायदा होईल. यस. तर आपण परवा मनोजजी वास्तू बघितली, तर लक्षात घ्या तुम्हाला किती, म्हणजे नुसतं आपण एक वर्ग शिकल्यानंतर तुम्हाला किती लाखाचा करोडाचा फायदा होईल असं वाटतं, जे आपण अभ्यास केला परवा तुमच्या घरी आल्यानंतर? भरपूर फायदा होईल सर. गुरुजी, बराच फायदा होईल. मला 5-50 लाखाचा तर नक्की फायदा होईल. लक्षात त्या एका विजिट 100% होईल. इथं सांगता येत नाही, मी सांगतो तुम्हाला भेटल्यावर काय झालं ते. आहे मला ही कल्पना. तर मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे ही ताकद आहे शास्त्राची. बरं, फीच्या तुलनेत किती पट जास्त आहे हो फायदा? भरपूर फायदा आहे. फीच्या 100 पट म्हणला किंवा 1000 पट म्हणला तरी फायदा आहे. लक्षात आलं मित्रांनो? म्हणजे सांगायचं तात्पर्य की फीज, बरं लोक म्हणतील माझ्याकडे पैसे नाही असे म्हणतील, त्यांच्यासाठी काय सांगा? हे पैसे वसूल होतात. आपले अडकलेले, माझे तर फार पैसे अडकलेले, ते आता खरंच वसूल झालेत. ते आता मी म्हणायला पाहिजे एवढी मोठी अमाऊंट माझी वसूल झाली. उद्या त्याची मीटिंग आहे, मला काहीतरी पैसे नक्की मिळतील आणि मी सांगणार गुरुजींना काय झालं ते. लक्षात आलं? तरी महत्व आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हे काय आहे? वर्गाला आल्याचं महत्व आहे. मग त्यांना समोरच्यांना सांगा तुम्ही, म्हणजे आपले पैसे वसूल होतात नाही होतात, गुरुजींनी सांगितलेलं ऐकल्यानंतर फायदे होतात ना, 100% होतात. पैसे वसूल होतील. आणि फी फार नाहीये ना, जे नॉलेज गुरुजी देतात त्याची फी फार नाहीये. की तुम्ही जर नीट विचार केला तर एवढे पैसे आपण कुठेही सहज खर्च करतो, तेवढ्यात आपल्याला नॉलेज मिळते, आपण अपग्रेड होतोय. हा फायदा सगळ्यात जास्त आहे. यस. सो ह्या सगळ्यांना काय सांगाल तुम्ही? सर्वांनी ऍडमिशन घ्यावं आणि हा क्लास करावा. एक पेड वर्ग करून बघावा, पुढचे आपोआप करताल. तुमचं नक्की नक्की फायदा होईल, तेवढं मी नक्की सांगतो. बरं, आता मी तुम्हाला कोणाला सांगितलं वास्तुभूषण वर्गाला पुढच्या वर्गाला ऍडमिशन घ्या म्हणून?
नाही, आम्हाला नाही सांगितलं तरी आम्ही ऍडमिशन घेतले. येस, लक्षात पण आलं. आधीचं नॉलेज चांगल्या पद्धतीने मिळाले, त्यामुळे नवीन ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे. गुरुजींनी कुठलेही क्लास घेतले तरी आम्ही त्याला 100% ऍडमिशन घेऊ. तेवढा अनुभव चांगला आलाय. यस, जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी मनोज राठींसाठी. ओके, सगळ्यांनी वाजवायची. ग्रेट. सो आपण अजून एक प्रतिक्रिया घेऊ. कुणाला बोलायचं विद्यार्थ्यांपैकी हँड राईज करा. शरद देवकुटेंना बोलायचे, त्यांचं आपण प्रतिक्रिया घेऊ. बाकीच्यांना उद्या बोलायला बरं. अवंती ते बोलायचे. हा, शरद देवकुटे अनम्यूट करा आणि बोला. मी माझं संपूर्ण नावापासून सुरुवात करतो. मी शरद दत्तात्रय देवकुटे, सध्या कल्याणला वास्तव्य करतोय. मी पुरोहित आहे. वास्तुशास्त्राचा अभ्यासाविषयी बाबत खूप जिज्ञासा होती, पण नेमकं कोणाकडून वास्तुशास्त्राचे शिक्षण घ्यावे हा प्रश्नच होता. तेव्हा वेदमूर्ती डॉक्टर श्री उमेश रमेश कुलकर्णी वास्तु संशोधन केंद्र पुणे यांच्या संपर्कात आलो. हे माझं भाग्य आहे. तिथून वास्तुशास्त्राच्या 5 दिवसीय फ्री वर्गापासून सुरुवात झाली आणि पेड वर्गात कधी प्रवेश केला हेच कळलं नाही. इतकं वर्गातील तल्लीन होऊन कळकळीने स्वतः सर शिकवायचे, पण एकही वर्ग प्रमाणाशिवाय झाला नाही. सप्रमाण उदाहरणं देऊन प्रत्येक वेळेस त्यांनी शिकवलेले आहे. वास्तुशास्त्राचे सर्व विषय त्यांनी शिकवावे व परत प्रत्येकाचे विचारपूसही होत असे वर्गामध्ये. कोणाला कळलं नाही, कोणाला कळलं आहे की नाही, त्यांनी ताबडतोब हँड रेस करा, आम्हाला प्रश्न विचारा. असे कोणाला कळले नसेल तर प्रश्न विचारा. त्यांचे त्वरित त्याच वर्गात उत्तर मिळायचे. घर घेणं ही काळाची गरज आहे, पण ती कशी असावी, त्या घराची जागेची निवड कशी असावी की जेणेकरून आपणास तिथे हवे असलेले वास्तव्याविषयीचे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील, हे सर्व मुद्दे सूद ते शिकवतात व त्यामुळे शिक्षण घेण्याची उत्कंठा आणखीन वाढते आणि वाढत जाते. भारतीय संस्कृतीची मूळ वास्तुशास्त्राबरोबर किती खोल रुजलेली आहेत. भारतीय संस्कृतीची मुळं वास्तुशास्त्राबरोबर किती खोल रुजलेली आहेत हे परंपरेनुसार वर्णाश्रम तसेच आजपर्यंतच्या आधुनिक विज्ञानाच्या काळात आपलं भारतीय वास्तुशास्त्र कसं उच्च दर्जाचं आहे हे गुरुजींच्या शिकवण्याच्या शैलीत समजते. पण शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संयम ठेवून हे सर्व अवगत करून घेण्याचं कौशल्यपणाला लावून हे आत्मसात करायला पाहिजे. आणि म्हणून गुरुजींकडनं वास्तुशास्त्राचा वर्ग जॉईन करून सगळं ज्ञान घ्यावं. प्रसंगी त्या घेतलेल्या ज्ञानाचं पूर्ण शिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय सुद्धा करता येतो. आपण खर्च केला तर आपल्याला विद्या मिळेल आणि आपण नुसतं हातावर हात ठेवून बसलो तर आपली प्रगती होणार नाही. संधी आलेली आहे, संधी दौडू नका, बिलकुल विचार करू नका, संधीचं सोनं करा. हेच मी सगळ्या विद्यार्थ्यांना नवीन कळकळीची विनंती करीन की संधी खरंच सोडू नका. यस, जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. जोरदार टाळ्या प्रत्येकाने वाजवायच्या आहेत. ओके, आपला नियमच आहे, कौतुक करायचं प्रत्येकाचं. यस, अवंतीताई बोलतीये. मी माझा अनुभव एक शेअर करते की मी जेव्हा वास्तुशास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र ऍडमिशन घेतलं तेव्हा मला वास्तुशास्त्राचं कसलंही ज्ञान नव्हतं, म्हणजे शून्य होतं. पण हळूहळू जेव्हा क्लास सुरू झाले तेव्हा गुरुजींचे नियम फॉलो केले. रोज स्टेटस टाकायचे, रोजचे रोज नोट्स टाकायचे. असं करता करता हळूहळू वास्तुशास्त्रातला काय आहे, किरकोळ काय असे ना समजायला लागलं, ते आम्ही अनुभवायला लागलो. आणि जेव्हा जेव्हा म्हणजे गुरुजी शिकवतात ज्याप्रमाणे, कधी कधी आपल्याला समजत नाही, तुम्ही कितीही वेळा विचारा, तुमची शंका काही असून ते सॉल्व्ह करतातच. आज नसेल तर उद्या, नाही तर शेवटच्या पानावर लिहून ठेवायला सांगतात. पण ती शंका तुमची नक्की सोडवली जाते. आणि असं करता करता तुम्हाला वास्तू विजिट्स यायला लागल्या. मला अशा क्लास संपता संपता 4 वास्तू विजिट आल्या. मला वाटलं नव्हतं वास्तू विजिट येईल, मला ते करता येईल, पण त्याच्यासाठी सुद्धा गुरुजींनी मला मदत केली आणि चांगल्या प्रकारे ह्या वास्तू विजिट्स पार पडल्या गेल्या. आणि मी विचारही केला नव्हता, हे एक चांगलं व्यवसाय म्हणून सुद्धा आपण सुरू करू शकतो. बरं, आपल्या वास्तूत जे काय दोष असतात ते सुद्धा आपल्याला समजतात. दुसऱ्यासाठी करा किंवा न करा, पण स्वतःसाठी आधी त्याचा चांगला उपयोग आपण करू शकतो. आपली वास्तू निर्दोष करून व्यवस्थित आपण आपल्या वास्तूत आनंदाने राहू शकतो.
आणि मग आपल्याला ठरवता येतं की आपला व्यवसाय म्हणून पुढे जायचं असेल किंवा नसेल. पण प्रत्येकाने हा वर्ग नक्की करावा, त्यात तुम्हाला खूप काही शिकून जायला मिळेल. आणि गिफ्ट क्लासमध्ये तर इतकी माहिती मिळते, जे लहान लहान गोष्टी असतात आपल्याला माहिती पण नसतात. ह्या सगळ्याची माहिती जे काही गुरुजी देतात त्याचा आपल्या आयुष्यात आपल्याला नक्कीच खूप चांगला उपयोग होतो. धन्यवाद. यस, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. यस. सो मित्रांनो, बघा नाही का, अवंतिताईचं असं म्हणणं. आणि महत्वाचं म्हणजे यांना कोणालाही पैसे दिलेले नाहीत बरं. हा, हे विद्यार्थी आहेत आपले. म्हणजे तुम्हाला असं वाटायचं, लक्षात आलं? हा, वृषाली कोळेकर हे तुम्हाला मुद्दाम ऐकतोय, तुम्हाला लक्षात घ्या. म्हणजे आपले हे झालेले विद्यार्थी आहेत. हा, केलं की. हा गुरुजी प्रश्न होता हा. ते एक आसन एक माळ एक मंत्र नाही कळालं मला. एक आसन, एक माळ, एक मंत्र म्हणजे हा. काय? एक मंत्र म्हणजे काय? आज आपण काय करतो? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एक घेतो. दुसऱ्या दिवशी काय करतो? दत्तात्रेय नमः, दत्तात्रेय नमः, दत्तात्रेय. असं नाही करायचं. कोणताही एक मंत्र उपासनेचा घ्यायचा. हा हा ओके. हा. ग्रेट. आणि दुसरा प्रश्न होता शंखाचं पाणी. हा, शंख मग पूजेतील वापरला तर चालतो का पळेल की दुसरं? पळेल पळेल. हो, चालेल. धन्यवाद फक्त गुरुजी. श्रीराम. वाजवायचा शंख देवपूजेत नसावा. हा, नाही तो पूजेत नसतो, तो बाजूला हा, ठेवलेला असतो. येस. ओके, ग्रेट. धन्यवाद. यस, श्रीराम. श्रीराम. समजते सगळ्यांना? सो मित्रांनो, भेटूया उद्याच्या भागामध्ये. उद्या सगळे आवर्जून या. उद्या हा वर्गाबद्दल म्हणजे आपण हिरण्यकश्यप कल्याणी बोलायची, ती रागवेल माझ्यावर. हा, कल्याणी. श्रीराम समर्थ सर्वांना. मी पण एक तुमच्यासारखीच वेबिनार अटेंड करून आलेली विद्यार्थिनी होते, म्हणून मला आवर्जून बोलायचंय की मी ह्या गुरुजींचा वेबिनार अटेंड करण्याआधी त्याच दिवशी 2 वेबिनार अटेंड केले होते. आणि माझं क्षेत्र इंटेरियर डिझायनर म्हणून मी आहे, त्याच्यामुळे मला वास्तुशास्त्र महत्वाचं होतं. तर मी 1 वर्षभर मी एकही क्लास जॉईन केला नाही, कारण मी जेवढे वेबिनार अटेंड केले तर तेवढे फक्त आणि फक्त भवनशास्त्राबद्दलच सांगायचे. सिलेबस बद्दल अर्धा ते 1 तासामध्ये सांगून रिकामं. आणि फीज एवढी एवढी आहे आणि तुम्ही जॉईन करू शकता आणि तुम्हाला हे हे शिकवलं जाईल. पण फर्स्ट टाइम मला असा एक वेबिनार मिळाला की ज्याच्यामध्ये वास्तुशास्त्राची उत्पत्ती कशी झाली याचं मुळापासून उत्तर सांगितलं गेलं. आणि ते माझ्यासाठी खूप इम्प्रेसिव्ह होतं. आणि दुसरी गोष्ट अशी की वेदशास्त्रांबद्दल पुराणांची फक्त नावं माहिती होती, आणि आपले जे सण सणावळ असतात किंवा आपण जे सण साजरे करतो त्याचं मेन ओरिजिन कसं आहे हे आपल्याला अजूनही माहित नाहीये बऱ्याच जणांना. असेलही जे ज्ञानी आहेत त्यांना. पण भाऊबीज साजरी का करतात, हीच पूजा का करायची, ती पूजा का करायची असती, सत्यनारायण पूजा आपण नेहमी घालतो, पण त्याचं खरं महात्म्य काय आहे हे मला गुरुजींकडून कळलं. आतापर्यंत सत्यनारायण पूजा फक्त घर बांधलं आणि घरात सत्यनारायण पूजा करतात एवढंच माहितीये, पण त्याचा खरा उद्देश तर वेगळाच असतो हे मला गुरुजींचा क्लास अटेंड केल्यानंतर कळालं. परत आणखी एक सांगायचं म्हणजे की हा फक्त अभ्यास नाहीये, तर हे तुमची स्वतःची केलेली प्रगती आहे. तुम्ही बाकीच्यांचं एक प्रोफेशन म्हणून तर सोडाच, पण तुम्ही स्वतःसाठी ही केलेली एक प्रगती आहे. हळूहळू तुम्ही म्हणजे आम्हाला स्वतःचे आता अनुभव येतात आहेत की क्लास करता करता आता आम्हाला कळायला लागलं आज हे झालं म्हणजे आपण आज काय काय झालं असेल, आज घरात चूक आपल्याकडून काय बदल घडल्यामुळे आपल्याला हा त्रास उद्भवलाय ह्याची जाणीव हळूहळू यायला लागली आता. परवाचा वास्तुशास्त्र काल सांगितलेलं. हो, की ह्या 1-2 दिवसात माझी फार धावपळ होत होती. तर मला लक्षात आलं गुरुजींनी मला फक्त हिंट दिली की नैऋत्येची बाजू काय होती एका पहाचे. तर मी ऑब्झर्व केलं की मी माझ्या घरात नैऋत्य दिशेला मी कुंड्या ठेवलेल्या आहेत. तर त्या कुंड्यांची जागा मी जेव्हा जेव्हा बदलली त्या वेळेस माझ्या घरातली धावपळ वाढली, आणि हे आधी कधीच मला लक्षात नव्हतं आलं. आता जेव्हा हा अभ्यास सुरू केला त्यावेळेस मला लक्षात यायला लागले. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या लाईफ मध्ये रिलेट करू शकता आणि त्या सुधरवू शकता आणि तुमचं लाईफ अजून इझी करू शकताय. म्हणजे तुम्ही प्रोफेशन म्हणून निवडाल ती गोष्ट तर नंतरची,
पण तुम्ही आधी स्वतःसाठी सुद्धा ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत ह्या गोष्टींची जाणीव तुम्हाला क्लास करायला लागलं नाही, आत्ताच मला झाली होती. मी तर फर्स्ट 5 लेक्चर मध्ये जेव्हा हे पाहिलं तर मी खूप इम्प्रेस झाले की मला असं लेक्चर मी आतापर्यंत एकही वेबिनार अटेंड केला नव्हता. हा, दुसऱ्या तिसऱ्या लेक्चरला मला वाटलं की अरे आपण काय वेद शिकणार आहे का, गुरुजी हे काय सगळे वेदांची माहिती देतात ते. मला संस्कृत विषय नव्हता आणि गुरुजी एवढी माहिती देतात ते, हे नक्की वास्तुशास्त्र शिकवतात आहेत की काय शिकवणार आहेत. पण जेव्हा 4था वर्ग झाला आणि पृथ्वीची उत्पत्ती झाली आणि मग वास्तुशास्त्राची उत्पत्ती आहे, हा त्यांचा जो तोपर्यंतचा मार्ग आहे तो लक्षात आला की गुरुजी का एवढ्या लांब स्टोरी सांगतात, का माहिती सांगतात, ते ओरिजिन काढावं म्हणून सांगतात. बऱ्याच जणांना वाटत असेल की काय हे सांगत बसलेत की ह्याचा काही वास्तूशी संबंध तरी आहे का, पण मेन ओरिजिनच कळलं नाही तर तुम्ही झाडाला पाणी किती घातलं पण मुळांची निगा नीट राखली गेली नाही तर तुम्हाला तुमचं झाड वाढणार नाहीये. म्हणून आधी मुळांचा सखोल अभ्यास करायला लागतो तर झाड वाढतं. म्हणून वास्तुशास्त्र शिकायचं असेल तर गुरुजींकडूनच शिका. आणि हे कोणतंही मार्केटिंग नाहीये, ही आमची कृतज्ञता आहे आणि आमचा जो फायदा झालाय आणि गुरुजींनी आमच्या मनात जी दुसऱ्यांना देण्याची वृत्ती निर्माण केली आहे त्यामुळे हे सांगतोय, स्वतःहून सांगतोय की आम्हालाही वाटतं की आम्ही जे शिकलोय ते बाकीच्यांनाही तो फायदा व्हावा, यासाठी हा प्रयत्न चाललाय कळकळीचा की हा फायदा सगळ्यांना व्हावा. कुठेही पैसे भरून तुम्हाला कोर्स करायचाच आहे, पण तुम्हाला जर 100च्या ऐवजी 200% रिझल्ट मिळणार असेल तर इथेच कोर्स करा. हे कोणतंही मार्केटिंग नाही, ही मनापासूनची इच्छा की सगळ्यांचं चांगलं व्हावं म्हणून. धन्यवाद गुरुजी. यस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या बॅचचं वैशिष्ट्य असे, ही बॅच 5व्या दिवशी वास्तुशास्त्र बोलत होती. काय कल्याणी, एक मिनिट अनम्यूट करतो. हा, ही बॅच 5व्या दिवशी वास्तुशास्त्र. हा कल्याणी, त्याच्याबद्दल आमची 8वी बॅच आहे ही आणि आमच्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोफेशन म्हणून 50% लोक आहेत आणि 50% लोक आवड म्हणून, आपल्या संस्कृतीची जाण असावी म्हणून, आणि शिवाय 50च्या पुढच्या वर्गातलेही आहेत की तुम्ही म्हणाल की आता या वयात काय करायचंय शिकून काय, पण आपल्याला आपल्या ओरिजिनची माहिती असावी. आज आपल्याला दुसरा वेड्यात काढतो त्याला त्याच्याबद्दलची सगळी माहिती आणि आपलं अस्तित्व काय आहे ह्या आपल्या अस्तित्वाची आपल्याला जर जाण नसेल तर आपला जन्म घेऊन काय उपयोग. धर्म जात तर जाऊ द्या, पण मनुष्य म्हणून आपण का जन्म घेतलाय ऍटलिस्ट एवढं जरी समजलं तरी खूप आहे. आणि ह्याची जाणीव ह्या वर्गात तुम्हाला नक्की होईल. आणि फक्त वास्तुशास्त्रच नाही तर त्या व्यतिरिक्त खूप प्रकारचं ज्ञान आणि खूप खूप प्रकारचे पेड क्लासेस गुरुजी फ्री मध्ये देतात. देणे, आपण काहीतरी देणे लागतो या नियमावर तुम्ही स्वतः काहीतरी द्या. म्हणून आतापर्यंत आम्ही रत्नरहस्य शिकलो, रेकी शिकलो, आता ज्योतिष शिकणार आहोत आणि असं प्रत्येकाने स्वतःला जे काही येतंय ते द्यायचंय ह्या भावनेतून. म्हणजे तो क्लास तर आपला कधीच वसूल होती ती फी. तुम्ही म्हणाल की म्हणजे फीचं काय, तर ती फी तर तुम्ही बाहेर कन्सल्टिंगचे फक्त 1000 रुपये घेतात, तर ती तुमची फी कधीच वसूल होऊन जाईल पहिल्या 5 दिवसातच. म्हणजे आमची झालीये. यस. कल्याणी, मी हे म्हणत होतो, तुम्हाला वास्तुशास्त्र कितव्या दिवशी समजायला लागलं, कोणत्या ठिकाणी काय दोष असेल तर काय दोष होतात ते सांग. हे अगदी 4थ्या 5व्या दिशा शिकवल्या बरोबर आम्हाला अगदी दिशांची लक्षणं, दिशांमुळे होणारे आजार, आजारांवरनं कोणती दिशा बिघडली हे ओळखणं, हे आम्हाला 5व्या वर्गात यायला लागलं. म्हणजे माणूस भेटला तुम्हाला समोर की तुम्हाला कळलं पाहिजे की त्याच्या वास्तूमध्ये काय दोष आहे. तुम्हाला घरी जायची पण गरज नाही. त्या व्यक्तीच्या आजारावरनं आम्ही सांगू शकतो की आज त्याच्या घरात काय बदल झालेला आहे, किंवा त्याला सांगू शकतो की तू ही गोष्ट करून पहा, कदाचित तुला ह्या गोष्टीमुळे त्रास होत असेल, ह्या दिशेच्या बाजूचं ज्ञान तू घे किंवा काय करून पहा ह्या गोष्टी. ह्या गोष्टी आम्हाला 5व्या वर्गात यायला लागल्या. आणि शिवाय ऑनलाईन क्लास, तुम्ही म्हणाल की ऑनलाईन क्लासमध्ये काय नॉलेज मिळत नसतं, पण असं काही ज्ञान जर घेण्याची कुवत आपली असेल आणि देणाऱ्याची पद्धत जर खूप इम्प्रेसिव्ह असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारे देऊ शकता आणि घेऊ शकता. हे महत्वाचं आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. ती बोलेल तेवढं खूप कमीच आहे. ओके मित्रांनो,
अगदी करबद्ध लक्षात घ्या, हे कोणतेही मार्केटिंग नाही. एकच लक्षात घ्या, म्हणजे मी कायम म्हणत असतो, तुम्ही माझ्याकडे तुम्ही मला ओळखत नाही, बरोबर की नाही? आज लक्षात घ्या, कल्याणी एवढं भरपूर बोलते, अवंतीताई बोलली, संपदाताई बोलली, बरोबर की नाही? का बोलली? कारण ते मला ओळखतायत, गेले अनेक महिने माझ्यासोबत आहेत. लक्षात आलं? मग जेव्हा ते तुम्हाला विश्वास देतील, यस हे आहे, तेव्हा तुम्हाला ते समजणार आहे ना, तेव्हा तुम्ही डिसिजन घेऊ शकणार आहे, निर्णय घेऊ शकणार आहे. आणि म्हणून त्यांना म्हणजे त्यांना तुमच्याशी बोलावं असं वाटलं. लक्षात आलं? कोणतीही मार्केटिंग नाही मित्रांनो. आज तुम्ही इथपर्यंत आलेले तर तुम्हाला माहिती आहे मला मार्केटिंग प्रॉपर करता येते. लक्षात आलं? तुम्ही सगळे सोशल मीडियावरतून आलेले आहेत, बरोबर की नाही? म्हणजे मार्केटिंगच करायची असेल तर मी प्रॉपर मार्केटिंग करून पैसे मिळवू शकतो, पण मला मार्केटिंग न करता मला शुद्ध, स्वच्छ, सुंदर ज्ञान द्यायचंय. लक्षात आलं? आणि चांगली माणसं तयार करायची, आणि त्याच्यासाठी आपल्या ताईड्यांनी ह्या सगळ्यांनी मदत केलेली आहे. ओके, सो मित्रांनो, उद्या 5व्या दिवशी आपण जास्तीत जास्त ज्ञान घेऊ, आणि ज्यांना कोणाला पुढे वर्गाला यायचं आहे त्यांना पेड वर्गाबद्दल उद्याच्या दिवशी माहिती दिली जाईल. आजपर्यंत लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगू शकत होतो, पण का सांगितलं नाही? मला नीट पहा, अनुभवा, अभ्यासा, आणि मग तुम्हाला वाटलं की माझ्याकडे ज्ञान आहे असं जर वाटलं, आणि स्वतःच्या ज्ञान घेण्यावरती खर्च करावा असं जर तुमची मानसिक स्थिती तयार झाली, तर तुम्ही पेड वर्गाला या, अन्यथा नका येऊ. लक्षात आलं? म्हणजे मला सिद्ध करायचंय तुम्हाला. का? कारण तुम्हाला हे सांगायचं असतं की मित्रांनो, चुकीच्या ठिकाणी पैसे खर्च करू नका. माझे रेकॉर्डिंग कोर्सेस पण आहे, ते जर मी 1 तासाचा वेबिनार घेऊन हे केलं ना, तर मला त्याचे भरपूर पैसे मी मिळवू शकतो. काय कल्याणी, आपण दुसऱ्या दिवशी कशावरती व्याख्यान पाहिलं होतं? पुस्तक लिखाण. हो गुरुजी, अवांतर विषय म्हणून गुरुजींनी आम्हाला स्वरांवर आणि उच्चारांवर कंट्रोल कसा मिळवावा, कसं बोलावं, यावर लिखाण कसं करायचं असतं, एखादा लेख तुम्हाला लिहायचा आहे किंवा कविता कशी केली जाते, संवाद कसे लिहिला जातात, याच्याबद्दलची माहिती सहज अगदी. आणि गुरुजींचा वर्ग म्हणजे ना अगाध ज्ञान आहे. कोणताही विषय फक्त निघावा आणि गुरुजींनी त्याच्यावर ज्ञान द्यावं, बस आम्हाला तर एवढंच हवंय. आणि कालच विषय झाला की मी 10 वर्षापूर्वी गुरु केलेत, पण मला गुरु केल्याचं खरं समाधान गुरुजींच्या वर्गात मिळालं. मला आत्ता खरं वाटलं की मी गुरु केलाय, आणि गुरु म्हणजे काय असतं याचा खरा अर्थ गुरुजींमुळे कळाला. म्हणजे मी स्वतःला लकी समजते की मी आणि आणखी एक की तुम्हाला वाटत असेल गुरुजींचा क्लास का करावा, तुम्हाला जर हवेत ना तर माझं इंटेरियर डिझाईन प्रोफेशन असल्यामुळे माझ्याकडे आणखीही वास्तू वर्गाचे नंबर आहेत, पण मी ते कोणालाही त्याबद्दल नाही सांगितलं. का? कारण तिथे फी भरायची आणि इथे फी भरायची, पण त्या ज्ञानामध्ये आणि ह्या ज्ञानामध्ये खूप फरक आहे. तुम्हाला करायचेच असतील तर मी कॉन्टॅक्ट नंबर देते, पण त्याचा काहीही फायदा नाही, तुमची फी वायाला जाईल असे आहेत. म्हणजे क्षमस्व, त्यांच्याकडे ज्ञान नाही असं नाही, प्रत्येकाची ज्ञान द्यायची किंवा शिकवायची पद्धत वेगळी असते, त्याच्यामुळे ते चुकीचे आहेत असं मी बोलू नाही शकत. पण तुम्हाला इथे जे शिकाल तर ते कुठेच शिकणार नाही, ह्याची गॅरंटी मी देऊ शकते. की तुमची फी तिथे भरली त्याच्या ऐवजी इथे जर भरली तर नक्कीच फायदा. तुम्हाला शिकायचंय तर कुठेही, पण जर तुम्हाला बेस्ट मिळत असेल तर नक्की मी तेच सजेस्ट करेल. आणि माझं प्रोफेशन ते असल्यामुळे मी हे नक्की गॅरंटेड देऊ सांगू शकते की हा तुमच्यासाठी बेस्ट क्लास असेल. यस, सो आता बस. ओके, खूप झालं, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि मित्रांनो, भेटूया उद्याच्या भागामध्ये इथेच बरोबर 8 वाजता. ओके, जास्तीत जास्त लक्षात घ्या, प्रत्येकाने कमेंट्स टाकायचे आहे. सगळ्यांनी आपण ज्या ग्रुपमध्ये आहोत त्या ग्रुपमध्ये टाकायचे. कारण का मित्रांनो, लक्षात घ्या, कारण लोकांना समजणार आहे तुमच्या त्या एका छोट्या कृतीतून समोरच्याला यायला जर मदत झाली, ओके, तर त्यांनी काय होणार आहे, समोरच्याच्या जीवनामध्ये एक चांगलं जीवन पद्धती त्याला प्राप्त होणार आहे, आमूलाग्र बदल प्राप्त होणार आहे त्याच्या जीवनामध्ये. म्हणून तिथे तुम्ही प्रत्येकाने कमेंट ग्रुपमध्ये करायची आहे. लक्षात आलंय? कोणाला काही शंका आहे? सो मित्रांनो, उद्या वर्गाबद्दल मी विस्तृत माहिती देणार आहे. ज्यांना वर्ग करायचंय त्यांनी म्हणजे ज्ञान घेण्यासाठी याच, पण उद्याच्या वर्गामध्ये देखील म्हणजे ज्यांना फीस बद्दल, वर्गाबद्दल जाणून घ्यायचंय ते येऊ शकतात. क्लिअर आहे मित्रांनो? खूप खूप धन्यवाद. श्रीराम.